द्यावे उत्तर. नको भीती नक्षत्रांची, नको गुलामी ताऱ्यांची, नको भीती नक्षत्रांची, नको गुलामी ताऱ्यांची, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असंच काहीसं व्यक्तिमत्व असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ACP अशोक नखाते सर यांचं मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य HOD कदम सर तसेच प्राध्यापक आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृतीप्रमाणे दीपप्रज्वलनाने केली जाते. किंवा त्याने कोणत्या पदवी प्राप्त केल्या याविषयी सांगतो. थोडक्यात आपण त्याने कोणतं ध्येय प्राप्त केलं याविषयी सांगतो. परंतु ते ध्येय प्राप्त करत असताना त्याने केलेला संघर्ष, त्याने सोसलेलं दुःख याविषयी आपण बोलत नाही. परंतु आपल्याला जे आजचे प्रमुख पाहुणे लाभलेले आहे त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी जीवनामध्ये संघर्ष करून खूप काही मिळवलेलं आहे. त्यासाठी मला डॉक्टर विश्वास नांगरे पाटील यांच्या पुस्तक मन में ही विश्वास या पुस्तकातील ला मंचा यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. ते म्हणतात, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. त्या शत्रूला कोणी पराभूत करू शकत नाही, त्या शत्रूला मला पराभूत करायचं आहे. जेव्हा माझे हात थकलेले असतील, पाय थकलेले असतील, शरीर थकलेले असेल आणि समोर जेव्हा मला एव्हरेस्ट दिसेल, त्या एव्हरेस्टवर मला त्याच्या दिशेने मला एक एक पाऊल टाकायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत सर आज नाशिक क्राईम ब्रँचच्या ACP या पोस्टवर कार्यरत आहे. सर तसे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आसनाबाद या छोट्याशा खेडेगावातले त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पूर्ण केलं. त्यांची शाळा ही कौलारू. त्यानंतर सरांनी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयातून कृषीची पदवी धारण केली आणि त्यानंतर 2011 मध्ये ते MPSC टॉपर झाले आणि त्यांनी आज ते नाशिकच्या ACP क्राईम ब्रांच म्हणून आपलं पद भूषवत आहे. मित्रांनो, आजचा आपला कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आता इथे बसलेले जवळपास सर्वजण 3rd इयर आणि 4th इयर मधील आहे. हा प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट समजला जातो. म्हणूनच प्रत्येकाच्या मनात चालू असतं की करिअर मध्ये काय करावं. मग कुठेतरी कोणाच्या तरी मनात प्रश्न डोकावतो MPSC UPSC अर्थातच स्पर्धा परीक्षा. परंतु ही परीक्षा करायची म्हणजे काय, यासाठी तयारी तर लागतेच. मग ती तयारी कशी करायची, ऑप्शनल सब्जेक्ट कुठले घ्यायचे, प्रिलिमचं स्वरूप कसं असतं, फायनल एक्झामचं स्वरूप कसं असतं, याविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न असतात. आणि याच प्रश्नांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला सर इथे उपस्थित झालेले आहेत. परंतु सर एखाद्या सेमिनार प्रमाणे एकतर्फी करणार नाही, तर आपल्या कॉलेजचा NSS कोऑर्डिनेटर आणि सायबरचा अँबॅसेडर विशाल राजुळे हा सरांशी आज मुक्त संवाद साधणार आहे. आणि याच संवादातून आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या करिअर विषयी मार्गदर्शन मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि यानंतर सरांना आणि विशालला मी विनंती करतो की त्यांनी आपला मुक्त संवाद. खोडकर सरांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला लगेचच होकार दिला आणि सरही लगेच आपल्या इथे येण्यासाठी तयार झाले. आताच माझा मित्र सागरने सांगितलं की विशाल मुलाखत घेणार. सांगावंसं वाटतं सर की एक शिष्य कधीच गुरुपेक्षा मोठा होत नाही की तो त्यांचं मुलाखत घेऊ शकेल. परंतु त्याला एक हक्क राहतो की मार्गदर्शन पर 2 शब्द ते विचारा आणि कदाचित याच हक्काचा फायदा मी घेत आलेलो आहे, घेणार आहे आणि घेत राहील. तर मित्रांनो, एकदम यंग, डॅशिंग, स्मार्ट, तडफदार आणि तेवढेच सुसंस्कृत, सुहृदयी असे आपले नखाते सर यांची पोलीस डिपार्टमेंट मध्ये ओळख आहे.
तर चला तर मित्रांनो, दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आपण नकाते सरांबरोबर तयार होऊ. सर, असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी कहाणी मागे एक वेदनादायी भूतकाळ असतो आणि प्रत्येक यशस्वी काळाचा अंत एक यशस्वी कहाणी असते. आम्हालाही माहिती की तुमची एक यशस्वी कहाणी आहे, तर त्यामागचा भूतकाळ आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तुम्ही आपण मॅरेथॉन सक्सेस पार्टी केली, त्याच्यामध्ये जाता जाता तुम्ही एक वाक्य बोलले, ते आम्हाला खूप आवडलं की माझा प्रवासच माझं एक मोटिवेशन आहे. तर तेव्हापासून आम्हाला उत्सुकता लागली होती की सरांचा जीवन प्रवास कसा राहील. तर सर, त्या आसनगावच्या एका कौलारू शाळेपासून तर एसीपी होण्यापर्यंतचा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल सर. थँक्यू विशाल. सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की माझ्या पण लाईफ मधला असा पहिलाच प्रोग्राम आहे. भरपूर वेळा मला कॉलेजमध्ये शाळांमध्ये जायचे प्रसंग आले, परंतु तिथं असं एकतर्फी संवाद होता. म्हणजे ते मला सांगायचे की मार्गदर्शन करा आणि मग मी पुढचा अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास जी काही वेळ मला दिलेली असेल किंवा अवेलेबल असेल त्याच्याप्रमाणे मी तिथं बोलायचो. आणि हे खूप छान आहे की बऱ्याच वेळा मग तिकडे त्यांना काय पाहिजे हे आपल्याला माहीत नसतं आणि मग आपण सांगत राहतो. भरपूर वेळा तर माझे नको असलेलं काय मी सांगत नाही शक्यतो, कारण आपल्याला माहीत असतं की हे एज ग्रुप आहे किंवा हे एज्युकेशन ग्रुप आहे, तर यांना नेमकं काय पाहिजे. तर त्या वयोगटानुसार, त्या क्वालिफिकेशन्सनुसार मी बोलायचो. परंतु आज खरं छान वाटतंय मला की मला तुम्हाला काय एक्सपेक्टेड प्रश्न असतील ते तुम्ही विचारणार आहात आणि त्याच्यानंतर मग मी माझे अनुभव आतापर्यंत, मी केलेली तयारी, तसंच मला आले अनुभव, माझी परिस्थिती आणि काय प्रॉस्पेक्ट्स आहेत. आता हे जे काय आपण स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स म्हणतो, तर त्याच्यासाठी आपण एकदम फ्रुटफुल अशी चर्चा करणार आहोत. भरपूर म्हणता येणार नाही, पण काही लोक मला ओळखतात तुमचे कॉलेजमधले, मला दिसतात पण काही चेहरे. एक खूप चांगली टीम आपली तयार झाली होती नाशिक मॅरेथॉनच्या वेळेस आणि मी सरांना पण सांगितलं होतं की कुठले तरी मॅनेजमेंट प्रोफेशनल्सला लाजवेल असं काम या मुलांनी केलेलं आहे त्यावेळेस. आणि मला पण ते खरं अनएक्सपेक्टेड होतं, कारण कॉलेजची मुलं म्हटलं की थोडंसं एन्जॉयमेंट जास्त आणि काम कमी. इकडे असं होणार असं माझी अपेक्षा होती. परंतु पब्लिकने जेव्हा अप्रिशिएट करायला सुरू केले की प्रतिक्रिया यायला लागल्या, व्हॉट्सअप ग्रुप्सवर यायला लागल्या, प्रत्यक्ष भेटून लोक सांगायला लागले की साहेब, मागच्या वर्षी किंवा यापूर्वी काही असा अनुभव आम्हाला आला नाही की इतकं स्मूथली कुठलंही काही एक 2-4% तर नाराजी किंवा इनकन्व्हिनियन्स कुठल्या पण इव्हेंटमध्ये होतो. परंतु 95-96% जर त्याचं प्रमाण असेल स्मूथनेसचं, तर ते खूप मोठं सक्सेस समजलं जातं, खूप मोठं. म्हणजे आम्ही 50-60% काम करतो की 40% गैरसोय होणार आहे लोकांची, पण आपण 2-4%च ते पण त्यामध्ये काय ते तुमचे एरर्स नव्हत्या, ते जे इन्फ्रास्ट्रक्चरल एरर्स होत्या किंवा जेव्हा ते फिडिंग केलं गेलं ते डाटा वगैरे तेव्हा ते एरर्स होत्या. इन जनरल मला थोडासा हा वेगळा विषय आहे, परंतु मुद्दाम सुरुवातीलाच मी बोललो की खूप मोठं पोटेन्शियल आहे तुमचे मुलांमध्ये सगळ्या, आणि ते तुम्हाला जाणवलेलं आहे. जेव्हा तुम्ही तिथे आले तुम्हाला जाणवलं. कधी कधी भरपूर वेळा असं असतं की आपल्यात काय क्वालिटी आहे किंवा आपण काय करू शकतो हे आपल्याला पण बऱ्याच वेळा माहित नसतं. आणि मग कधीतरी अशी एक टेस्ट होते की जिथं रिअलाइज होतं आपल्याला की अरे, आपण तर हे खूप छान आणि अतिशय सहजपणे करू शकतो. तर असा अनुभव तो एक सुंदर अनुभव होता. भरपूर जणांना मी ट्रीट पण दिलेली आहे. नंतर बरेच जण तिथं हजर होते आणि मला पण एक खूप चांगले गॅदरिंग किंवा चांगले एक आपण एक टीमवर्कचा अनुभव आला तुमच्या बरोबर. त्याच्यामुळे सुरुवातीची 5 मिनिटं मी तुम्हाला द्यायचं ठरवलेलं होतं आणि खरंच थँक्यू सो मच. आणि पुढच्या वर्षी पण किंवा इथून येणाऱ्या इव्हेंट्समध्ये पण तुमचे असेच पार्टिसिपेशन लाभल असं मी अपेक्षा करतो. सुरुवातीला आता विशालनी जे विचारलं ते साधारण
आता एक साधारण 1 तासाचा वेळ आहे आज आपल्याकडे. 1 तास सव्वा तास होईल फार तर. कारण परिस्थिती तशी नाहीये की आज खूपच मुक्तपणे संवाद साधण्याची. मी कमिट केलं आहे म्हणून आलोय. खरं परिस्थिती बाहेर वेगळी आहे आज, विशेषतः पोलिसांसाठी. खूप धावपळ सुरू आहे आमची डिपार्टमेंटची आज. त्याची कारण तुम्हाला माहीत असतील, पेपरमधून टी व्हीमधून आपण न्यूज पाहत असाल. तर काही घटना आता कालपासून घडत आहेत. परंतु माझी जी स्टोरी आहे आपण म्हणू, किंवा माझा जो प्रवास आहे शाळेपासून ते अधिकारी, म्हणजे माझे सगळं ते बालपण किंवा शाळा, लहानपणापासून आतापर्यंत जे केलेला प्रवास, तो साधारण 2 तासाचा आहे. म्हणजे सांगायला 2 तास लागतात. त्यामुळे ते काय एवढं शक्य नाही डिटेलमध्ये, कारण खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे मला कधी नंतर वेळ मिळाला आणि तुम्हाला पण असं निवांत वेळ असेल तर एक सेशन आपण एकतर्फी ठेवूया. नंतर आज डिस्कशन आहे ना, नंतर फक्त मी बोलणार असं ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळं सांगेन की माझे आयुष्य आतापर्यंत कसे होते आणि काय मी अनुभव घेतले आणि कसा आलो इथपर्यंत. खूप इंटरेस्टिंग आहे. माझी स्टोरी सांगितल्यानंतर मला एक पण स्टुडंट अभ्यास कशा करायचा म्हणून प्रश्न विचारत नाही म्हणजे, किंवा आम्ही कुठलं मटेरियल वापरून काय करू. म्हणजे एकदा इन्स्पायर तुम्ही झाले आणि तुम्ही एकदा ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे, मग मटेरियल किंवा सब्जेक्ट मॅटर हे खूप निग्लिजिबल गोष्ट होऊन जाते. ते तुम्हाला कुठे पण मिळणार. आता एमपीएससीचा जो सिलेबस आहे ते तुम्ही इंटरनेटमध्ये जर ते सर्च केलं, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे साईट, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस, एक्झाम शेड्यूल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे सगळं मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये. परंतु इन्स्पिरेशन तुम्हाला तिकडे नाही मिळणार. इन्स्पिरेशन तुम्हाला इकडे मिळणार जिकडे तुम्हाला असे अधिकारी भेटतील किंवा असे ह्याच्यातून गेलेले लोक भेटतील. त्यामुळे मी थोडक्यात सांगतो, कारण भरपूर नंतर त्याची उत्सुकता आहे किंवा तुम्हाला पण तुमचे प्रश्न आहेत. तर एक नाव सुद्धा म्हणजे प्रोनाउन्सिएशन अजूनही येत नाही. हसनाबाद नावाचं गाव आहे माझं, बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात. आज सुद्धा म्हणजे प्रातिनिधिक परिस्थिती सांगायची म्हटलं तर एसटी न अजून गेलेली नाही माझ्या गावामध्ये. आज पण एसटी नाही. माझ्या गावापासून दोन्ही बाजूनी रोड आहेत, म्हणजे कन्व्हिनियन्स रोड आहेत, ते दोन्ही बाजूनी आहेत. म्हणजे एक गाव आहे इकडनं पण आहे आणि इकडनं पण आहे, परंतु साधारण ते अवरेज 2 किलोमीटरवर आहे. म्हणजे ज्याच्याकडे 2 व्हीलर किंवा कुठले व्हेकल नाही किंवा साधन नाहीये, अशा गावातल्या आमच्या लोकांना अजून पण 2 किलोमीटर चालत जावं लागतं म्हणजे बस पकडण्यासाठी. इतकं रिमोट गाव आहे आमचं. आणि ते जाण्यासाठी रस्ता पण नाही आहे चांगला. कच्च्या रस्त्याने किंवा बैलगाडीची वाट म्हणतो आपण, बैलगाडीचा रस्ता, एक बाजूनं तो रस्ता आहे आणि एक बाजूनं थोडासा दर 1.5-2 वर्षांनी ते कॉन्ट्रॅक्टर्स ते रिपेअरिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि लगेच 6 महिन्यात तो रस्ता खराब होतो, असा रस्ता आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुरुवात माझी झाली 4थी पर्यंत गावातच होतो. 4थी पर्यंतची आमची शाळा आहे ती एक शिक्षकी एक खोलीची शाळा. म्हणजे आत्ता काय अशी शाळा राहिलेली नाही, आत्ता भरपूर सुधारणा झाले, परंतु तेव्हा एकच शिक्षक आणि एकच खोली अशी शाळा होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते हनुमानाच्या मंदिरात होती. हनुमानाच्या मंदिराचे एक्सटेन्शन म्हणून ती खोली होती आणि तिथं आमची शाळा भरायची. मग असा पहिलीचा वर्ग, असा दुसरीचा, असा तिसरीचा, असा चौथीचा, असे लाईन असायच्या स्टुडंट्सच्या. आणि जे शिक्षक आहे ते टास्क द्यायचे, म्हणजे पहिलीला शिकवणार काहीतरी, त्यांना एक पाटी पेन्सिल असायची आम्हाला, स्लेट, त्याच्यावर ते लिहायचं, प्रॅक्टिस करायची. तोपर्यंत दुसरीला शिकवणार. 4:30 वाजता 4 वाजता ते उजळणी म्हणायचो आम्ही. आता काय तुम्ही म्हणता की नाही माहित नाही, किंवा शाळेत काय झालं की नाही माहित नाही, परंतु पाढे असायचे. 2 1 3 1 3 3 3 10 30 10 300 पर्यंत, पावकी, अडीचकी, नेमकी सगळं त्यावेळेस आम्ही पाठ करायचो. आता काय कॅल्क्युलेटर आलेत, तुम्ही तर कॅल्क्युलेटरच वापरत असणार. असं 4 वाजता ते सुरू झालं. मोठ्यांदा ते ओरडणं आमचं की ते गावात सगळ्यांना कळायचं की आता शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे. उजळणी सुरू झाली म्हणजे आता शाळा सुटणार थोड्या वेळ. म्हणजे माझे एज ग्रुपचे आहेत सर वगैरे असतात, म्हणजे त्यांना आठवतं बॅकग्राऊंड त्यांचं, फ्लॅशबॅक मध्ये गेले ते. तर अशा पद्धतीनं 4थी पर्यंत शाळा मी शिकलो माझ्या गावामध्ये स्वतःच्या. आणि 4थी पर्यंतच शाळा गावात
असल्यामुळं 5वी पासून मला ऑब्व्हियसली बाहेर निघावं लागलं घराच्या. मग 5वीला जे मी आता बाहेर निघालेलो आहे तो अजून बाहेरच आहे घरापासून. मग मी हॉस्टेल्सला राहिलो, जिकडे सोय माझी होईल तिथे राहिलो आणि शिकलो. मध्यंतरी एक संक्रमण अवस्था आपण ज्याला म्हणतो किंवा ट्रान्झिशन स्टेज असते आपल्या लाईफ मधल्या, भरपूर वेळा येतात अशा. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये असताना येईल अशी स्टेज, कॉलेजमध्ये असताना येईल, नंतर करिअरमध्ये येऊ शकते की तुम्ही पूर्ण कोलॅप्स होता. म्हणजे लाईफमध्ये ग्राफ आपला असा नसतो किंवा असा नसतो, तो असा असा असतो बऱ्याच वेळा. तर कोलॅप्स होता, भरपूर वेळा असे स्टेज येतात आपल्याला. कोलॅप्स होता, मग नंतर तुम्हाला नव्यानं सुरुवात करावी लागते कुठंतरी. तर अशी स्टेज मला 8वीला असताना आली. म्हणजे 7वी पर्यंत मी अगदी स्कॉलर स्टुडंट होतो, म्हणजे 95 अँड अबोव्ह वगैरे. मला 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत इंग्लिशला आणि मॅथमॅटिक्सला 7वीला. आणि सलग 2-3 वर्ष होती. इंग्लिशला मला 5वी 6वी 7वी 100 मार्क्स आहेत इंग्लिशमध्ये. म्हणजे 1 मार्क माझा कमी केला तरी मी रडून ते मास्टर कडून घ्यायचो तो 1 मार्क. माझा कुठं कमी केलाय सांगा, कमी करा बरोबर, तो कुठं कमी केलाय सांगा. तर त्यांना काही सांगता यायचं नाही, ते द्यायचे. आता 8वीला 56 95 वरून, 7वीला 95, 8वीला 56, म्हणजे जवळजवळ किती 39%चा फरक ना. मग 95 वरून 56 वर कसं काय येऊ शकतो एखादा स्टुडंट? त्याला खूप मोठी गंभीर कारणं पाहिजे. तर अतिशय वाईट मित्र, अतिशय वाईट मुलांची संगत हे कारण होतं. आणि दुसरं कारण असं होतं, 7वी पर्यंत थोडं बंधनात होतो. एक गोटे गुरुजी म्हणून एक गुरुकुल टाईप अंबेजोगाईला मी होतो 5वी पासून. गुरुकुल टाईप योगेश्वरी स्कूल होती माझी तिथे, आणि गुरुकुल टाईप अशा ठिकाणी मला ठेवलं होतं. म्हणजे खूप बंधनं. रात्री 10ला झोपायचं म्हणजे झोपायचं, ते मारून झोपवायचे. 5ला उठायचं म्हणजे उठायचं, मारूनच उठवायचे, नाही उठलं. मग सगळं लाईन ना, आंघोळीला पण लाईन, शाळेला सोबत जायचं, डिसिप्लिन मध्ये सोबत यायचं. त्यांचे टायमिंग 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे नाही. अशा बंधनात 7वी पर्यंत राहिलो. आणि त्यांची तब्येत, ते वय खूप होतं, 80+ होतं त्यांचं. आणि ते इंग्लिश शिकवायचे. म्हणजे माझ्या इंग्लिशचे मार्क्सचं कारण ते होते. कारण अजून पण मला ग्रामरचा एकही नियम येत नाही इंग्लिशचा. आता मला विचारलं तुम्ही ते हे काय असतं, ऍडजेक्टिव्ह कुठलं, प्रोनाउन कुठलं, तर मला ते अर्थ पण नाही माहिती. परंतु मला 100 मार्क्स असायचे. कारण 100 200 सेंटेन्स रोज सर प्रॅक्टिसला, चेंज द वाईफ डिग्री, रोज 100 200 सेंटेन्स द्यायचे होते आणि ते करायला लागायचे. त्या प्रॅक्टिसमुळं आज पण मला तुम्ही कुठलं पण दिलं तर मी बाय डिफॉल्ट करणार. अनकॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या ते फीड आहे, मी त्याचं उत्तर लिहिणार बरोबर. MPSCच्या 200 मार्कापैकी 156 मार्क आहेत मला इंग्लिशला. आणि अवरेज स्टुडंटचं अवरेज होतं 105 आणि 110 त्याच्यामध्ये, त्यावेळेस एक्झाम देणाऱ्यांचं, माझे सगळे जे कॉम्पिटिटर्स होते त्यांचं. तर 7वीला हे त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी मुलं कमी केली. म्हणजे 10, 15, 20 मुलं ठेवली त्यांनी. आणि मला ते खूप बंधनात राहिल्यासारखं वाटायचं तिथं, म्हणजे खूप त्रास व्हायचा त्याचा. आणि मग मी माझ्या वडिलांना सांगितलं की हे पुढच्या वर्षी ते मुलं काढणार आहेत सर. त्यांनी असं ठरलं नव्हतं की कुठली काढायची कुठली ठेवायची, पण मला तिथनं बाहेर पडायचं होतं बंधनातून. मग मी वडिलांना म्हटलं की ही मुलं काढणार आहेत म्हटलं इथून सर, मग मला पण बाहेर राहायचं आहे म्हटलं. वडिलांनी तिथून काढलं मला. आणि 8वीला असं झालं, म्हणजे आपण एक उदाहरण देतो, खेड्यातले जर काय भरपूर लोक असतील तर वासरू असतं छोटं गाईचं, बघितलं आपण गोट्यामध्ये जर नवीन आलेले गाईचं वासरू जर आपण बघितलं असेल छोटंसंच, तर ते पहिल्या 10-15 दिवसामध्ये त्याला बांधलेलं असतं. कारण ते सोडले की ते दूध प्यायला जातं सारखं, आणि त्याला संध्याकाळी आणि सकाळी सोडतात. मग सोडल्यानंतर ते कसं जातं आईकडे, त्याच्यात सरळ जातं का? असं जातं ना, म्हणजे उधळत किंवा उड्या मारत जातं. आणि ते पळायला लागलं की गावाकडे काय म्हणतात, कानात वारा शिरल्यासारखं पळायला लागतं. अशी अवस्था 8वीला झाली माझी. म्हणजे वासरू बांधलेलं पूर्ण सुटलं आणि ते कानात वारा शिरलं त्याच्या, आणि ते पळायला लागलं.
मग ते शाळा बुडवायला लागलं, पिक्चर बघायला लागलं इंटरव्हल मधून नंतर ते म्हणजे त्यावेळेस थिएटर्स असे होते की इंटरव्हलच्या नंतर इंटरव्हल मध्ये सगळे लोक बाहेर यायचे. आता काही मल्टिप्लेक्स नव्हते तेव्हा, सिंगल थिएटर्स आणि तिकीट नंबर वगैरे काय नाही, म्हणजे पळत पळत जाऊन जागा पकडायची. आणि मग आम्ही पैसे नसायचे म्हणून भरपूर पिक्चर मी त्यावेळेस इंटरव्हलच्या नंतरचे बघितले. जेव्हा लोक बाहेर येतात तेव्हा मग मध्ये जायचं आपण त्यांच्याबरोबर आणि मग जिकडे जागा मिळेल तिकडे बसायचं. असे मित्र भेटले मला, ग्रुप भेटला आणि खूप माझं नुकसान झालं. सगळे कोणी अभ्यास करणारे नव्हते, सगळे टुकार होते, इकडे तिकडे फिरणारे, पिक्चर बघणारे आणि टाइमपास, नुसताच अभ्यास नाही काय नाही. डायरेक्ट मग माझे ते पूर्व पुण्यावर 56 पडले, म्हणजे अभ्यास नाही डायरेक्ट परीक्षा. माझा शिक्षक, माझे वडील जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षक होते. तर शिक्षकाच्याकडे एवढं लक्षात येणार ना की एवढे पर्सेंटेज कसे काय कमी झाले, काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी डायरेक्ट मला तिथून काढलं अंबेजोगाईमधून. 9वीला मला धारूरला जिल्हा परिषद शाळेत ठेवलं. 6 किलोमीटर आमच्या गावापासून ते आमच्या तालुक्याचं ठिकाण होतं. नंतर तिथे पण मग मी शोधायला लागलो अशी कोण मित्र भेटतायत का. सवय लागली. तर तिथं पण मग जास्त स्कोप नव्हता, कारण वडील 2 दिवसाला तरी यायचे आणि भरपूर मारायचे मला. मग 9वीला 3% इन्क्रीज झालं, 59 पडले, कारण थोडस कंट्रोल होता मग. आणि 10वीला थोडस सिरियस झालो, म्हटलं 10वीचं वर्ष आहे, महत्वाचं आहे. 72 झाले 10वी. 72 झाल्यानंतर 12वीला माझं लातूरला माझं सायन्स 11वी 12वी झालं. 12वीला 75% पडले. 11वी 12वीचा म्हणजे मी खूप कन्साईज सांगतोय हा प्रवास माझा, खूप डिटेल्स इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये, शाळेमधले वगैरे. आणि कॉलेजमध्ये पण 11वीला परत ते कंटिन्यू झालं, तिथं पण मित्र भेटले मला. 11वीला मला 3 विषयात 32-30 असे मार्क होते. म्हणजे मला मॅथमॅटिक्स मध्ये 32 होते, फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये फेल होतो मी, फक्त बायोलॉजीत पास होतो. आणि इंग्लिश, हिंदी मध्ये म्हणजे आवडते विषय होते माझे आर्ट्सचे, त्यामुळे त्याच्यात इंग्लिश मध्ये 80 होते मला, हिंदीमध्ये 76. आणि 11वीला नापास करायची नाही अशी प्रथा आहे, त्याच्यामुळे मला 12वीला ढकललं गेलं. परंतु मॅथमॅटिक्सच्या सरांनी मला बसू दिलं नाही. ते म्हटले तू मॅथ्स चेंज करण्यात 12वीला नापास होशील 100%, कारण मला काहीच समजायचं नाही, म्हणजे ते कन्सेप्टच समजायचे नाहीत मॅथ्सचे. मग मी मॅथमॅटिक्स सोडलं 12वीला, मी जॉग्राफी घेतलं. आणि 12वीला पण मग म्हणजे खरं सांगू का, बेस आहे तुमच्या इंटरेस्ट आहे, तुम्हाला जिकडे करिअर करायचं आहे किंवा जे फील्ड निवडायचं आहे ना, तर हे तुम्ही ठरवलं पाहिजे 10वी नंतर, साधारण कमीत कमी 10वी नंतर. आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की बाळा तुला आर्ट्स आवडतं की कॉमर्स आवडतं की सायन्स आवडतं. माझ्या वडिलांनी डायरेक्ट डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असं मी व्हायचंय असं त्यांनी ठरवलेलं होतं, मी नव्हतं ठरवलेलं, त्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे माझ्या कुठल्याही मनाचा विचार न करता मला आर्ट्सचे सब्जेक्ट खूप आवडायचे, आता पण आवडतात, म्हणजे माझी आवडच ती आहे. परंतु मला जबरदस्तीनं सायन्सला ऍडमिशन मला घ्यायला लावलं वडिलांनी. आणि त्याच्यामुळं इंटरेस्टच नसेल तर मग कसे काय तुम्ही परफॉर्म करणार ना, असं झालं. त्यामुळं म्हणजे मला माझी चूक नाही वाटत ती, पण मला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मला थोडंसं आवडायचं, कारण ते इंटरेस्टिंग असायचं त्याच्यामध्ये. या सिस्टीम, त्या सिस्टीम, प्लांट्सचा स्टडी असायचा, ॲनिमल्सचा स्टडी असायचा, हे थोडंसं आपल्याशी रिलेटेड आहे ना, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम, प्लांट्सचे ते सर्कल असतात ते सगळे, लाईफ सर्कल, लाईफ सायकल. परंतु फिजिक्स, केमिस्ट्रीचं काय समजायचं नाही, ते कुठलेच मोशन कधीच समजले नाही मला. सर्क्युलर मोशन, हे मोशन, ते मोशन, मी म्हणायचं कशामुळे असतात हे मोशन, त्याच्यासाठी असतात. आणि आपल्या लाईफमध्ये त्याचा फायदा काय आहे, ऍप्लिकेशन काय आहे आपल्या लाईफमध्ये त्याचं. प्रोफेशनल ऍप्लिकेशन असतील, पण लाईफमध्ये काय आहे मी म्हणायचं. केमिस्ट्री फर्स्ट मला थोडंसं समजायचं, सेकंड मात्र मला ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री कुठलीच रिॲक्शन कधी समजली नाही, कशामुळे आहे. फिजिक्सचं सेकंड आवडायचं थोडं, तर पुन्हा ते प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मुळे आवडायचं. थर्मिओनिक इमिशन्स, थर्मोडायनॅमिक्स,
इलेक्ट्रिकल त्यांचे ते सर्किट्स वगैरे, कारण ते प्रत्यक्षात दिसतात ना आपल्याला, पण मोशन कुठे दिसतात ते कळायचंच नाही, थिअरम कळायचे नाही. त्याचा परिणाम असा झाला की खूप टेन्शन आलं परीक्षेच्या वेळेस. वडील तर यायचेच नाहीत माझ्याकडे, मला त्यांना वाटायचं की हा 100% नापास आहे. आणि असं झालं मग इंग्लिश मी कळत नकळतपणे 8वी 9वी 10वी 11वी 12वी ह्या 4-5 वर्षामध्ये बेसिक मनाला असा बनत गेलेला होता की आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर 100% नाही बनायचं, कोणत्याही परिस्थितीत नाही बनायचं. आणि थोडंसं काही अधिकारी वगैरे बघितल्यामुळं ते बीज मनात रुजलं गेलं तेव्हापासून की एक प्रशासकीय अधिकारी किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर आपल्याला बनायचं कुठला तरी. मग 11वी म्हणजे 12वीला मग कसा तरी अभ्यास केला आणि परीक्षा दिली. फिजिक्सच्या पेपरला अशी परिस्थिती होती, मला फर्स्ट मध्ये फक्त 10 मार्काचाच येत होतं. मला फर्स्ट पेपर मध्ये फक्त 10 मार्काचं येत होतं. मग मी ते लिहिलं जेवढं येतं तेवढं, म्हणजे सोपे सोपे प्रश्न ते लिहिले. थेरम वगैरे ते मोशन येतच नव्हतं, मग ते लिहिलंच नाही. आणि अक्षरशः म्हणजे आता ऍक्च्युली मी सांगायला नाही पाहिजे, मी मराठीतून लिहिलं होतं पेपरमध्ये की मी एक मूर्ख माणूस आहे, मला हे मी अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे मला काही येत नाही पेपर. नशीब त्यानं माझे ते 10 मार्क तरी दिले, असलं फालतू लिहिण्यामुळे ते कट नाही केले माझे. 10 मार्क दिले मला, म्हणजे कॅल्क्युलेटेड होतं ते सगळं. आणि मला 25 मार्क सेकंड थोडंसं आवडत होतं मला, ते मला समजायचं पण ते. सेकंड पेपरमध्ये मला 25 मार्क पडले, असे 35. आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये मॅडम होते फिजिक्सच्या, त्यांच्याकडे ट्युशन लावली होती, त्याच्यामुळे 20 पैकी 20 मार्क प्रॅक्टिकलला मिळाले. असे 55 मार्क आहेत फिजिक्सला मला. केमिस्ट्रीला 70 आहेत, बायोलॉजीला 80 आहेत, आणि बाकी इंग्लिश, जॉग्रफी. आणि मी सेकंड लँग्वेज पाली घेतला होता, कारण मला माहित होतं की मला ग्रुपची गरज नाही, मला ऍग्रिगेट पर्सेंटेज करायचे, कारण ऍग्रिकल्चरला मला जायचं हे ठरवलेलं होतं बऱ्यापैकी, आणि त्यासाठी टोटल पर्सेंटेज पाहिजे. तर मग ते कसं मिळणार? हिंदीला मला 76 मार्क होते 11वीला, आणि हिंदीला मॅडम होत्या. आणि मी ठरवलं की 12वीला हिंदी नाही ठेवायचं, संस्कृत मला येत नव्हतं, मग पाली लँग्वेज होती, बुद्धम शरणम गच्छामी, ते त्रिसूत्री पंचशील, ती सोपी होती एकदम. आणि ठरलेले प्रश्न असायचे, आणि सगळे 90 अबोव्ह मार्क मिळायचे सगळ्यांना. मी म्हटलं पाली घ्यायची, परंतु मला मॅडम सोडत नव्हत्या, कारण मी टॉपर्स मधला होतो हिंदीमध्ये एवढे मार्क मिळायचेच नाहीत कोणाला. मग त्याने मी जाऊन बसायचो पालीच्या क्लासला, ते सर मला हाकलून लावायचे, कारण मॅडमनी सांगितलं याला बस देऊ नका, हा आमचा हिंदीचा चांगला स्टुडंट आहे. मॅडमला म्हटलं मॅडम माझं नुकसान करू नका, 10-5 मार्क तिथं मला आणखी मिळतील, तर तिकडे जाऊ द्या. त्यांनी काय जाऊ दिलं नाही. शेवट मग फॉर्म भरायच्या वेळेस मी त्याच्यात पाली टाकलं, आणि मग पाली सब्जेक्ट दिला मी. मला इंग्लिशला 80 मार्क्स आहेत 12वीला. इकडे जरी 100 पडत असलं तरी 10वी 12वीला सोपं नाही 80 किंवा 75. 12वीला मला इंग्लिशला 80 मार्क आहेत, जॉग्रफीला मला 82 मार्क आहेत, आणि पालीला 86 मार्क आहेत, आणि ग्रुप 69 आहे माझा. पर्सेंटेज 75, PCB ग्रुप 69. 75% मिळालं. शेतीचे 12% ऍड झाले, 87 झाले, आणि मला ऍडमिशन मिळालं ऍग्रिकल्चरला. 12वीचे 2 मिनिटात 12वीचे रिझल्ट दिसला किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे वडिलांना 100% गॅरंटी नव्हती की मी पास होईल 12वीला. मग त्यांनी मला रिझल्ट पाहायला जाऊ दिलं नाही. तर त्यांना वाटायचं की रिझल्ट पाहिला, फेल झाला, हा कुठेतरी एकतर सुसाईड करेल, नाही तर कुठेतरी निघून जाईल आणि येणार नाही गेली. परंतु मला थोडंसं गॅरंटी होती की मी पास होणार, पर्सेंटेज किती माहीत नव्हतं. मग मी घरी थांबलो. दुपारी आले, मग त्यांनी रिझल्ट बघितलेला होता. ही 10-15 मिनिटाची स्टोरी आहे त्या दिवशीची, मी 2 मिनिटात सांगितली. मला 75% मिळाले. त्यांनी माझे हॉल तिकीट बघून पुन्हा एकदा कन्फर्म केलं की तो माझाच नंबर आहे म्हणून. त्यांनी पाहिजे, मग ते म्हणले तुला 75%. खुश झाली मग थोडं. आणि मग मला 10,000 रुपये दिले त्यांनी. म्हटले सगळ्या महाराष्ट्रात जा, मेडिकल इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर सगळीकडे, बी फार्मसी फॉर्म करून येईल. त्यावेळेस फारसे एंट्रन्स एक्झाम नव्हत्या, मेडिकलची एंट्रन्स एक्झाम नुकतीच सुरू झाली होती. इंजिनिअरिंगला काही चान्स नव्हता, कारण मॅथमॅटिक्स नव्हता माझा.
मेडिकलला एकाही कॉलेजला मी फॉर्म भरला नाही, कारण मला जायचं नव्हतं आणि माहीत होतं की ॲडमिशन मिळणार नाही. आणि बी एडला मी फॉर्म भरले नाही, पण भरले म्हणून सांगितलं, कारण बी एडला जायचं नव्हतं. ॲग्रिकल्चरला फक्त मी फॉर्म भरला. 10-15 दिवस फिरलो इकडे तिकडे, पुणे वगैरे, मित्र भेटले, पैसे संपवले सगळे आणि घरी गेलो. घरी सांगितलं की सगळे फॉर्म भर. ॲग्रिकल्चरला मला ॲडमिशन मिळालं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ॲग्रिकल्चर कॉलेज धुळे फर्स्ट इयरला. कारण पुणेचं मेरिट एकदम हाय गेलं, कोल्हापूर कॉलेज 3च कॉलेज ते गव्हर्नमेंट, पुणे मेरिट एकदम हाय गेलं. 102 वगैरे होतं पुणेचं मेरिट. ते शेतीचे 12% धरल्यामुळे 12% शेतीचे, आणि ज्यांचे वोकेशनल सब्जेक्ट आहेत क्रॉप सायन्स वगैरे त्यांचे डायरेक्ट 20% वाढायचे पर्सेंटेजमध्ये, म्हणून 102 होतं कट ऑफ. 102% पुणे कॉलेज क्लोज झालं. 92ला का 90ला काहीतरी कोल्हापूर कॉलेज क्लोज झालं, आणि 87ला मला धुळे कॉलेज मिळालं. धुळेला मला वातावरण काय सहन झालं नाही ठीक, आणि मी सेकंड इयरला कोल्हापूर कॉलेजला ट्रान्सफर घेतली. आणि तिथं माझं खरं काय म्हणतो आपण असेंडिंग, पहिले डिसेंडिंग झालं होते, असेंडिंग सुरू झालं. म्हणजे अपलिफ्टमेंट सुरू झाली माझ्या लाईफची, माझ्या करिअरची, माझ्या थिंकिंगची. कारण मला तिथं जसं मला 8वी-10वीला जसं एकदम तुकार ग्रुप मिळाला, तसं मला सेकंड इयरला ॲग्रिकल्चरला अतिशय सुंदर ग्रुप मिळाला. वाचन वेडा ग्रुप. रात्रंदिवस वाचायचे, अभ्यास नाही, इतर वाचन, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, ललित, कविता. या 3 वर्षामध्ये मी घडलो. आता जे मी बोलतोय ते 3 वर्षाचं फलित आहे. नाहीतर मी इकडं एवढं असल्यापणे इतकं चांगलं रिप्रेझेंटेशन करू शकलो नसतो. मला काही तयारी पण नाही, मी डायरेक्ट उठून येतो. तिथे आम्ही सगळं वाचलं. मला ओ.पु. काळे खूप आवडतात, तेव्हाही आवडायचे. त्यांची पूर्ण वाचलेली आहे मी. पु ल देशपांडे आणि सगळ्या कादंबऱ्या, जेवढ्या वेल नोन कादंबऱ्या आहेत, ययातीपासून मृत्युंजयपर्यंत, पानिपतपासून महानायकपर्यंत सगळ्या. चरित्र सगळी वाचली, फुलंदेवीपासून नेपोलियनपर्यंत सगळ्यांची मधल्या. फुलंदेवी म्हणजे एकदम वर्स्ट केसचं चरित्र आहे. म्हणजे एक व्यक्ती कशी वाया जाते, कशी, म्हणजे त्याची कारणं आहेत वेगवेगळी, पण एक वर्ष समजलं टापू होती ती. आणि नेपोलियनपर्यंत फसलेला राजा चिखलामध्ये रशियाच्या इथपर्यंत. त्याच्यामुळे मी घडलो, माझी अभिव्यक्ती सुधारली. अभिव्यक्ती म्हणजे प्रेझेंटेशन, अभिव्यक्ती, वैचारिक अधिष्ठान, म्हणजे थिंकिंगचा बेस आपला, त्याची अभिव्यक्ती सुधारली. त्याचा मला परीक्षेत फायदा झाला. आणि बाकीचे जे माझे कॉम्पिटिटर्स होते, जे काय 2.5 लाख असायचे परीक्षेला, साधारण 200-300 जागा असेल, 2.5 लाख पूर्व परीक्षेला असायचे. त्याच्यातले 2,45,000 तिथेच गळायचे. 5,000 मुख्य परीक्षेला असायचे. त्याच्यातले साधारण 3,800 गळायचे. पुन्हा 1200 इंटरव्ह्यूला असायचे. त्याच्यातले मग 300 वगैरे निवडायचे. अशी ही कॉम्पिटिशन होती. तर त्या 300 मध्ये येण्यासाठी मला हे सगळं फायदेशीर ठरलं. आणि जेव्हा मराठीचे, इंग्लिशचे, मराठी पेपर माझे खूप आवडता विषय. मराठीचा मी निबंध कधीही लिहिला नाही. माझ्या आयुष्यात कधी मी मराठीचा निबंध लिहून प्रॅक्टिस केली नाही. मी अजूनही डायरेक्ट लिहितो, म्हणजे कुठं वेळ आली तर. तेव्हाही परीक्षेतच लिहायचो. आणि निबंधाचे विषय असे असायचे की 21व्या शतकातील युवकांपुढील आव्हाने फक्त एकदा लिहिला मी. बाकी मग सगळे माझ्या गावातल्या पिंपळाच्या झाडाचं आत्मवृत्त वगैरे असले मी निबंध, म्हणजे जे कोणी विचार पण केलेला नसायचे. मास्तरला पण एकमेव निबंध भेटणार तसा, त्यामुळे मग तो इंटरेस्ट न चेक करणार. असे पद्धत होती माझी. आणि ते सगळं जे आहे ते माझे ॲग्रिकल्चरच्या माझ्या डिग्रीमध्ये मी जे सगळं वाचलेलं होतं त्याचा फायदा मला खूप झाला. आणि त्यामुळे रीडिंग खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तुम्ही वाचलं पाहिजे. आजकाल दुर्दैवानं हे खूप कमी झालेलं आहे. आत्ता सोशल मीडियावर आपण खूप रिलाय राहतो आणि आपण म्हणतो की गुगलवर सगळं आहे, हे आहे. परंतु आपण किती कन्सिस्टंटली वाचतो बघा. जसं तुम्ही बुक्स वाचू शकता तसं तुम्ही ऑनलाईन कुठे वाचू शकत नाही. तुमचे डोळे पण नाही वाचू शकत एवढं.
तसं बुक्स वाचू शकतो आपण. तर नुसत्या अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन जर आपलं भरपूर असेल तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो. आत्ता तुम्ही म्हणाल की आता सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे एक्झाम, मग हे तुमची फिलॉसॉफी काय कामाची? परंतु लाईफमध्ये पण तुम्हाला सगळं हे कामाचं आहे. कारण आता ते मधली स्टेजच घालून टाकली FPSCने. ऍक्च्युली खरंच खूप मोठं चुकीचं झालेलं आहे, परंतु ते त्यांचा अप्रोच आहे, त्याच्यात आपण काही इंटरफिअर करू शकत नाही. अगोदर 3 टेस्ट असायच्या, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. नॉलेज, स्किल, अप्रोच किंवा ॲटिट्यूड म्हणून आपण त्याला. नॉलेज टेस्ट, स्किल टेस्ट, ॲटिट्यूड टेस्ट. नॉलेज म्हणजे तुम्हाला किती येतं, काय येतं, ऑब्जेक्टिव्ह टिक मार्क करा. स्किल म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, राज्यांतर्गत परिस्थिती आहे, इतिहास, भूगोल, जे काही इश्यूज आहेत, संरक्षणाविषयीचे इश्यू आहेत आणि गव्हर्नमेंटचे पॉलिसीज, ह्याच्याबद्दल तुम्ही कमेंट काय करू शकता, किती ग्रास्पिंग तुम्हाला झालेलं आहे, याच्याबद्दल लिहावं लागायचं GS1, GS2 मध्ये. आणि ऑप्शनल असायचं तुमचं सब्जेक्ट, त्याच्याबद्दल किती तुम्ही अभ्यास केलेला आहे, काय माहिती तुम्हाला, हे सगळं स्किल टेस्ट असायची. स्किल म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन चेक केलं जायचं. आणि शेवटची जी आहे ती ॲटिट्यूड टेस्ट. तुम्हाला विचारणार आणि तुम्ही ते तुमचा ॲटिट्यूड चेक करणार किंवा अप्रोच चेक करणार की समाजाकडे, जगाकडे, सध्याची स्थित्यंतर आहेत त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञानविषयक ज्या घडामोडी आहेत किंवा जे काही घडत आहे आपल्या आजूबाजूला, त्याच्याबद्दल तुमचा अप्रोच काय आहे, याच्याबद्दल तुमची टेस्ट केली जायची. ही आहे ॲटिट्यूड किंवा अप्रोच टेस्ट. त्याच्यातून अतिशय चांगले, अतिशय सशक्त प्रशासन देणारे प्रशासकीय अधिकारी तयार करण्याची संकल्पना शासनाची होती किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची. परंतु नंतर आता आम्ही बघतोय, डोंट माइंड, परंतु सध्याच्या 4-5 वर्षातले जे ऑफिसर्स किंवा आम्ही जे बघतोय ना, तर भरपूर लोकांचे लॅकिंग आहे हे सगळं. म्हणजे स्किल जे आहे, म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे, अँटिसिपेशन आहे, किंवा तुम्ही जेव्हा मॉब समोर जाता, विशेषतः आमच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा मॉब समोर जातो किंवा मॉब आम्हाला हँडल करायला लागतो, कुठली पण सिच्युएशन आहे ही आम्हाला निगोशिएट करायला लागते, तर आम्ही तिथं किती सक्सेस होतो हे आमच्या प्रेझेंटेशनवर अवलंबून असतं. तर ती स्टेप लॅक झालेली आहे. म्हणजे माझा वैयक्तिक विरोध आहे त्या ऑब्जेक्टिव्हला. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे होतं, आता नाहीये. ठीक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नाहीये, ऑब्जेक्टिव्ह आहे आता सोडून बऱ्यापैकी. तर हे सगळं असं झालं. डिग्रीला मी अभ्यास केला, अवांतर इकडे वन नाईटच असायचा. सगळ्यात हुशार जो कॉलेजमधला मुलगा आहे तर त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडून सगळे ते मागचे 4-5 वर्षाचे क्वेश्चन पेपरचे ऑब्जेक्टिव्हची उत्तर वगैरे सगळं लिहून आणायचं आणि परीक्षेला जायचं. असं आम्ही एक्झाम दिले. त्यामुळे मी झाडाखालचा ॲग्रिकॉस आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरचं नॉलेज खूप कमी आहे मला प्रॅक्टिकल. त्याचे कारण इकडे आहे. म्हणजे आम्ही जे वाचायचो 2 दिवसाला अवरेज एक पुस्तक वाचायचो मी. लायब्ररी होती राजारामपूर इथली कोल्हापूरची, तर ती लायब्ररी सगळी आम्ही ऑलमोस्ट रिकामी केली होती इतके वाचून. तर हे सगळं असं प्रवास आहे. त्याचा फायदा मला मी नेहमी हे सांगतो, जे ज्यांना मी मार्गदर्शन करतो, आम्ही अर्ध्या तासात 2 तासात संपवलेला आहे. खूप डिटेलमध्ये आहे खरा प्रवास माझा आणि तो खूप इन्स्पायरिंग आहे. आता तुम्ही बघितलं असेल माझी 8वीची स्टेज, मी कसा वाया गेलो. नंतर 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण खूप सहजपणे बघतो या गोष्टींकडे, परंतु तुमच्यावर आहे. शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना तुमचे मित्र सगळ्यात जवळचं साधन असतं तुमच्या संस्कारांचं. तुम्ही कसे मित्र निवडता, कसे मैत्रिणी निवडता, ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत, त्यांचे छंद काय आहेत, चांगले आहेत की वाईट आहेत, त्यांना चांगल्या गोष्टी आवडतात की वाईट गोष्टी आवडतात, करिअर बद्दल ते विचार करतात की फक्त एन्जॉयमेंट बद्दल विचार करतात. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तुमच्या फ्युचर बरोबर. आणि हे सगळे प्लस मायनस, चढ उतार माझ्या आयुष्यात घडलेले आहेत. म्हणून मी सांगतो की माझे जे जर्नी आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, ती खूप म्हणजे इन्स्पायरिंग आहे. आता 95 वरून 8वीला 56 वर आलेला मुलगा, 11वीला 3 विषयात नापास झालेला मुलगा रिवाइज बी होऊ शकतो क्लासवर.
म्हणजे हे जे सामान्य विद्यार्थी आहेत, ज्यांना असं वाटतं की आपण नाही होऊ शकत किंवा आपल्याला काय होऊ की नाही होऊ, आपण शक्य आहे की नाही, तर त्यांना मी सांगतो की शक्य आहे. म्हणजे 12वीला जे मेरिटमध्ये आलेली मुली होत्या माझ्या कॉलेजमध्ये, ते मला माहित नाही कुठे आहे, परंतु प्रशासकीय अधिकारी कोण नाही आहे. मी कोणाला अंडर एस्टिमेट करत नाही किंवा मी उदात्तीकरण पण करत नाही की अभ्यास न करणाऱ्यांचं किंवा अवरेज लोकांचं. मे बी ते खूप चांगले पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असतील. माझा एक मित्र आहे शाळेतला, विश्वनाथ कुलकर्णी म्हणून, पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहे तो. म्हणजे लहान बाळांचे मेंदू तपासतो, लहान बाळांचे मेंदूचे विकार नीट करतो. हे खूप रेअर आहे, भारतात 100 आहेत फक्त असे, त्याच्यातला तो आहे माझा मित्र शाळेतला. भरपूर मित्र माझे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. एक माझा शाळेतला मित्र मेट्रो बघतो, सगळं त्याच्याकडे आहे. मुंबई मेट्रोचं मेकॅनिकल ऍस्पेक्ट्स जे आहेत सगळे त्याच्यामधले ते तोच बघतो. मेकॅनिकल इंजिनियर होता, हिल्टीमध्ये होता अगोदर तो. म्हणजे हिल्टीमध्ये आहे, म्हणजे आता हिल्टी कशाची कंपनी आहे मला माहित नाही, बहुतेक काहीतरी ते हार्डवेअर तुमचे मेकॅनिकल पार्ट्स किंवा काहीतरी बनवतात, तर तो तिथे आहे. परंतु मी सामान्य विद्यार्थी होतो, अवरेज होतो, आणि आज मी क्लास 1 पोलीस ऑफिसर आहे. मी दोन्ही बाजू तुम्हाला सांगितलं. शाळेमध्ये अत्यंत वाया गेलेला, कॉलेजमध्ये फारसा सक्सेसफुल नसलेला, ग्रॅज्युएशनला अतिशय 200-300 मध्ये पण नसलेला पहिल्या, आज क्लास 1 ऑफिसर आहेत. जे टॉपर आहेत ते पण सक्सेसफुल आहेत, परंतु त्यांच्या ते टेक्निकल करिअरमध्ये सक्सेसफुल आहेत. आणि माझे कॉलेजमधले जे टॉपर होते, त्याच्यातला 2 नंबरचा टॉपर आहे कॉलेजमधला ऍग्रिकल्चरचा, तो पण डीवायएसपी झाला, म्हणजे तो पण क्लास 1 ऑफिसर आहे. आणखीन एक जो चेअरमन होता, म्हणजे जो एकदम टॉपर होता कॉलेजमधला, तो डेस्क ऑफिसर, आता अंडर सेक्रेटरी आहे मंत्रालयामध्ये. आणि माझ्यासारखाच एक अवरेज स्टुडंट होता आनंद वैटे म्हणून, तो पण डीवायएसपी आहे, तो पण अवरेज होता. म्हणजे जे खूप अवरेज स्टुडंट आहेत ते क्लास म्हणजे सक्सेसफुल ऑफिसर होऊ शकत नाहीत असंही नाहीये. जे टॉपर आहेत ते होऊ शकतात, अवरेज पण होऊ शकतात. शाळेमध्ये वाया गेलेल्या मुलाला थोडासा वेळ लागतो सक्सेसफुल व्हायला. मला वेळ लागला, मला 4 अटेम्प्ट लागले. पहिल्या अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्टला मी पूर्व परीक्षा फेल होतो. तिसऱ्या पूर्व परीक्षेमधून मी पूर्ण सगळं क्लिअर झालो, इंटरव्ह्यू मधून उडालो. चौथ्या अटेम्प्टला मला असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी क्लास 2 पोस्ट मिळाली. मी उत्तर सोलापूर तालुका असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून काम केलं 2 वर्ष, आणि 5व्या अटेम्प्टला मला डीवायएसपी मिळाली. जर मी शाळेमध्ये जर वाया गेलो नसतो, हे प्युअर सायन्स आहे, अप्लाइड सायन्स आहे, किंवा हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथमॅटिक्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, रूरल ऍडमिनिस्ट्रेशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, याचा जर अभ्यास मी, सोशल रिफॉर्मर्स असतील, याचा अभ्यास जर मी शाळेत असताना व्यवस्थित केला असता, तर कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टला माझं सिलेक्शन झालं असतं, आणि माझ्या लाईफमधली 5 वर्ष वाया नसती गेली. आज मी कुठेतरी आणखी प्रमोशनच्या स्टेजला असतो कुठेतरी. म्हणजे त्याचं कौतुक नाहीये की मी शाळेत असताना वाया गेलेला पण मी क्लास 1 झालो. मला दुःख आहे की मी शाळेत असताना जर चांगला अभ्यास केला असता तर मी आणखी 4-5 वर्ष लवकर झालो असतो. आणि मला एनकरेज पण करायचे त्या मुलांना की ज्यांना असं वाटतं की आपण अवरेज आहे आणि आपण होऊ शकत नाही. तर सगळे होऊ शकतात, फक्त अभ्यास त्यांनी केला पाहिजे. आणि तुमचं तर म्हणजे आमच्या वेळेस खूप ऍग्रिकल्चरच्या मुलांचं प्रमाण होतं, नंतर मेडिकल इंजिनिअरिंगचे प्रमाण वाढलं स्पर्धा परीक्षांमध्ये, यूपीएससी, एमपीएससी मध्ये, कारण भरपूर आहेत त्याला, त्यांचे टेक्निकल फील्डमधलं स्टॅग्नेशन असेल किंवा तिकडे नोकऱ्यांचे चान्सेस कमी झाले, त्याच्यामुळे मग स्पर्धा परीक्षेकडे वळायला लागले. परंतु प्रमाण खूप वाढलेलं आहे, आणि आपल्याला इंजिनिअरिंगचे स्टुडंट म्हणून खूप चांगला चान्स आहे की याच्यामध्ये करिअर करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद सर. आमच्या मनात जो एक काही गोड एक समज म्हणता येईल सर त्याला, की आपल्याला असं सिटीमध्ये राहिलो, खूप चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकलो असेल, शहरांमधूनच आलेलो असेल, असं केलं सर की एखादा एक प्रशासकीय अधिकारी, आपल्याला असं वाटतं की हा एखाद्या स्टेट बोर्डचा टॉपर असेल, एखाद्या कॉलेजचा टॉपर असेल, परंतु तुमची स्टोरी ऐकून असं वाटतंय की अरे आपण तर ह्या चांगल्या कॉलेजमध्ये तरी इथून तर नक्कीच आपण ऑफिसर होऊ शकतो.
सर एक पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला असा एक अनुभव सांगावासा वाटतो जो आपला नाशिक पोलीस मॅरेथॉनचा होता की सर म्हणजे NSS कोऑर्डिनेटर म्हणून मी एक संपली जबाबदारी ते मॅरेथॉन डिस्ट्रीब्युशनची घेतली, परंतु एक कुठेतरी मनात भीती होती की अरे जर झालं नाही तर पूर्ण दोष आपल्यावर येईल. परंतु सरांच्या मदतीने ते शक्य झालं. सरांनी जर 100% आपल्याला दिला असेल ना तर 100%तला एक जो अंक आहे ते म्हणजे सर, जर तोच अंक नसेल तर ते 0 आहे. तर त्याच्यामुळे सरांचं मी परत एक अभिनंदन करतो की सर तुम्ही आम्हाला एवढा छान काम केलं. आणि सरांची एवढी जवळीकता झाली होती की म्हणजे पोलीस डिपार्टमेंटशी ज्याचा संबंध आहे त्याला माहित असतं की ACP कोण आहे, DCP कोण आहे, CP कोण आहे, परंतु ज्याचा काही संबंध नाही असे पण मुलं होते ते सरांशी एवढे जवळीक होऊन गेले. नंतर मी त्यांना बाजूला घेऊन बोलवायचं, अरे माहिती का कोण आहे ते तुम्हाला? ते म्हणायचे हो माहिती आहे, नकाते सर आहे. अरे नकाते सर मी ACP येते, त्यातले त्यात क्राईम ब्रँचचे ACP आहे. नंतर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सरांची आणि आमची एवढी जवळीकता झाली होती म्हणजे एका डब्यात जे आम्ही जेवण करत होतो सर्वजण मिळून. त्याच्यानंतर पहिला दिवस गेला एकदम व्यवस्थित. आम्ही पूर्ण 12 वाजेपासून सकाळी 10 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत पूर्ण कंटिन्युअस किट डिस्ट्रीब्युशन केलं, पूर्ण उन्हात उभं राहिलं. पण दुसरा दिवस आला, वरती 40 डिग्री सेल्सिअस ऊन होतं आणि खाली मुलं डिस्ट्रीब्यूट करत होते कारण शेवटचा दिवस होता, गर्दी खूप वाढलेली होती. डिस्ट्रीब्यूट करत होते आणि भूक एवढी लागलेली होती आणि काही तांत्रिक अडचणींमुळे ना ते फूड पॅकेट काही आलेलं नव्हतं. तर तेव्हा सर पण आमच्या सोबत उपाशी होते. तेव्हाच कळालं की म्हणजे एक अधिकारी केव्हा खांद्याला खांदा मिळून आपल्या सोबत काम करतो. तेव्हा कळालं की म्हणजे या अनुषंगाने विचारतो की सर आपण MPSC टॉपर होता तर आपण पोलीस दलच का निवडलं? आपल्याला एक सुख सुविधा असलेलं एखादं दुसरंही पद भेटलं असतं, परंतु आपण एवढं हे DYSP ACP पदच आपण का निवडलं? मी टॉपर नाही, माझी 32 रँक होती महाराष्ट्रातून, 32वी. क्लास 1 ओपन मेलला 56 जागा होत्या. त्याच्यामध्ये DYSP ही म्हणजे डेप्युटी कलेक्टर पोस्ट नव्हती तेव्हा. DYSP हीच सिनियर मोस्ट पोस्ट होती त्याच्यातली प्रायोरिटीज मधली. नंतर असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स होती. अकाउंट फायनान्स महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा क्लास 1 होती. आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या 4 क्लास 1 त्यावेळेस अवेलेबल होते आम्हाला प्रेफरन्ससाठी. आणि मला खरं विकास प्रशासन म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आवडत नव्हतं तेव्हा. माझी अजिबात इच्छा नव्हती पोलीस डिपार्टमेंटमध्ये यायची. मला विकास डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन आवडायचं. म्हणजे जिल्हा परिषद जे आहे गावांमध्ये योजना असतात, पाणी पुरवठ्याची योजना, विकासाची योजना, तर ती राबवायचा चान्स मिळतो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेल्यानंतर. तर ॲक्च्युअली माझी खरोखर मनापासून इच्छा होती की मला डेप्युटी CEO व्हायचं आहे, डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. परंतु पहिला जर प्रेफरन्स तो दिला असता तर मला इंटरव्ह्यूला मार्क मिळाले नसते जास्त. स्ट्रॅटेजिकल प्रेफरन्स म्हणून मी तो DYSP पहिला दिलेला होता. आणि तिथं पुन्हा माझं सुदैव किंवा दुर्दैव म्हणता येईल, आता नाही म्हणता येणार दुर्दैव, कारण आता मी खूप खुश आहे. म्हणजे मी आता सगळ्यांना सांगतो की तुम्ही पोलीसमध्ये या, खूप चांगलं काम करायची संधी आहे आपल्याला इकडे. तर माझा प्रायोरिटीनुसार 13वा नंबर होता. म्हणजे DYSP ज्यांनी DYSP पहिला प्रेफरन्स दिलेला आहे अशामध्ये माझा 13वा नंबर होता. ओव्हरऑल 32वा होता. आणि त्याच्यामुळे मला चान्सच नव्हता मिळायचा, कारण ओपन मेलला 11 जागा होत्या फक्त आणि माझा 13वा नंबर होता मेरिटमध्ये, DYSPच्या मेरिटमध्ये. त्यामुळे मी सेकंड प्रेफरन्स जो होता माझा डेप्युटी CEO, तर मी मेरिट लिस्ट लागल्यानंतर डिक्लेअर केलं होतं गावाकडे सगळ्या मित्रांना की मी डेप्युटी CEO झालो. आणि पेपरमध्ये सुद्धा आलं होतं, स्थानिक पेपरमध्ये, की उपमुख्य कार्यकारी या पदावर होणार निवड म्हणून शिक्षकाच्या मुलाची. तर ते 2 जणांनी चुका केल्या होत्या मेजरमेंट लिहिताना. चेस्टचे मेजरमेंट चुकीचं लिहिलं होतं एक जणांना त्या 11 मधल्या, आणि दुसऱ्याने काहीतरी चुकलेलं होतं त्याचं फॉर्म भरताना. म्हणून त्यांना असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स मिळाला त्या दोघांना, कारण त्यांचा सेकंड प्रेफरन्स तो होता. आणि मी 10वा बसलो DYSP म्हणून. अशोक बनकर म्हणून एक पोलीस कॉन्स्टेबल होता आणि औरंगाबादला, आणि तो DYSP झाला होता, पण त्या मेजरमेंटमुळे तो बाहेर पडला होता. तो असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स
त्यानं पुन्हा परीक्षा दिली, दुसऱ्या वर्षी तो डिवाइस झाला परत. आणि तो एकदा झालेला रिजेक्ट झाला तो मेजरमेंट चुकीचं लिहिल्यामुळं, आणि दुसऱ्यांदा परत झाला. आणि ट्रेनिंगला तो आमच्याबरोबर आला. पहिले 2-3 महिने एवढ्या शिव्या घालायचो त्याला मी, कारण ग्राउंडवर इतका त्रास व्हायचा, कधी सवय नाही आणि एवढं हार्ड ट्रेनिंग. मी त्याला म्हणायचं तुझ्यामुळे झालंय माझं हे नुकसान सगळं. मी तिकडे गेलो असतो कुठेतरी, तुझ्यामुळे मला हे त्रास होतोय सगळं. कारण माझं 74 kg वजन होतं, डेअरी वगैरे मस्त काल म्हणजे यार होतो मी, खुर्चीवर बसून सगळं काम ऑफिशियल, आणि अचानक ट्रेनिंग आलं हे सिलेक्शन झालं. आणि मला खूप हिल इंजुरी, मला सगळे इंजुरीज झाले. पहिले 65 वर म्हणजे 10 किलो वजन कमी झालं होतं माझे पहिल्या महिन्यामध्ये. इतका हार्ड ट्रेनिंग होतं, परंतु त्याच्यामुळे मी बसलो. आणि माझं काही प्रायोरिटी नव्हती, म्हणजे मी काय असं ठरवलेलं नव्हतं. इव्हन कोणीच ठरवू शकत नाही एमपीएससीचा किंवा यूपीएससीचा अभ्यास करताना हेच व्हायचं असं आपण ठरवू शकत नाही. आपलं मेरिटनुसार आपल्याला ती पोस्ट मिळते. त्याच्यामुळे आपण 4-5 ठरवले पाहिजे, ह्या 4-5 मधून काहीतरी व्हायचं आहे, किंवा डायरेक्ट क्लास 1 व्हायचं आहे. तुम्ही क्लास 1 कुठलाही झाले तरी चांगलं काम करू शकता. धन्यवाद सर. असे पोलीस अधिकारी खूपच कमी आपल्याला दिसतात की ज्यांचा सन्मान पूर्ण पोलीस डिपार्टमेंट करतं, पूर्ण मीडिया करतं, आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण जनता करतं. आणि आपण त्यापैकी एक आहात सर. मला परत एक अनुभव सांगावा असं वाटतो की जेव्हा मी भेटायला आलो तेव्हा माझा गावाकडचा एक मित्र जो आता 1.5 वर्षापूर्वी कॉन्स्टेबल झाला, तो मला भेटला आणि त्याने विचारलं की कोणाला भेटायला चाललाय. तर मी म्हटलं नका ते सरांना भेटायला मी चाललेलो आहे. तर तो जो बोलला ते एकदम अभिमान वाटून गेला की एकदम रॉयल माणूस आहे सर, असं तो बोलला. आणि नेहमी त्यांच्या संपर्कात राहा, असं तो बोलला. कदाचित सरांचा शांत स्वभाव, मनमोकळेपणाने बोलणं, आणि सरांचं एक महत्वाचं म्हणजे सरांच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य राहतं. कदाचित त्यामुळे त्यांना रॉयल ही पदवी भेटली असेल. रॉयल कारभार फक्त आपण फेसबुकवरच बघतो एखाद्याच्या डीपीला, परंतु एक रॉयल माणूस आज आपल्या समोर आहे. खरंच आपलं खूप मोठं भाग्य आहे. तर तुम्ही खूप दिवसापासून क्राईम ब्रांच मध्ये काम करता. क्राईम ब्रांच मध्ये काम करताना अनेक गुन्ह्यांची आपण खबरदारी घेतली. त्यामध्ये आत्ताच गुटख्याच्या साठ्यांवर रेड टाकली सरांनी, गांजा पकडला, मोटरसायकल चोरी, चेन स्नॅचिंग, असे खूप सारे काम केले. आणि आज जर आपण बघितलं तर एक डिग्री झालेला एक तरुण, त्याच्या पुढे बेरोजगारी हा प्रश्न समोर आहे. आणि कदाचित त्या प्रश्नामुळेच का असं वाटतंय की जे गुन्हे घडताय त्याच्यामध्ये तरुणांचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय. तर सर त्याबद्दल आपण पूर्ण तरुणांना काय मार्गदर्शन करतो? सगळ्यात महत्त्वाचं, आता सध्या मी क्राईम ब्रँचला नाही आहे. मी 15 दिवसापूर्वी सोडलेले आहे क्राईम ब्रँच. मी आता ACP कंट्रोल आहे. अपडेट सांगितलं फक्त. 1 वर्षभर मी काम केलं क्राईम ब्रँचला. खूप चांगले डिटेक्शन्स, खूप चांगले म्हणजे कामगिरी आमची क्राईम ब्रँच झालेली आहे. जवळजवळ 3 कोटीचे ड्रग्ज आम्ही साधारण 2 महिन्यापूर्वी नाशिकमधून, मुंबईमधून वगैरे पकडले होते. ड्रग्जच्या कारखान्यापर्यंत गेलो आम्ही. म्हणजे कारखाना म्हणजे लॅब्स, छोटंसं लॅबचे इक्विपमेंट्सचा वापर करून ते तयार करायचे. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. जवळजवळ 1 कोटीचे गांजा पण आम्ही पकडलेला आहे. ओरिसामधून जो यायचा नाशिकमध्ये, त्याची पण जे आवक आहे ती पूर्ण कमी बंद झालेली. तसंच भरपूर डिटेक्शन चांगले आपले इंटरस्टेट्स गँग्स जे आहेत, घरफोडी करणाऱ्या किंवा चेन स्नॅचिंग करणाऱ्या, त्या पण आपण पकडलेल्या आहेत वर्षभरामध्ये. हे करत असताना म्हणजे तुम्हाला आता काय बेरोजगार तरुण किंवा म्हणजे आता हा खूप संशोधनाचा विषय आहे की आपण म्हणजे खूप एक चांगले एज्युकेशनल बॅकग्राऊंडमध्ये आहात सध्या. आणि परंतु जे स्लम्स आहेत किंवा जे अशी मुलं आहेत की जे 10वी-12वीला फार परफॉर्म झालेलं नाही त्यांचं, त्यामुळे त्यांना फार चांगलं करिअर निवडता आलं नाही. किंवा भरपूर मुलं अशी आहेत की जे एज्युकेशनच त्यांना मिळत नाही किंवा ते शिकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत. आता त्याला ते पण कारणीभूत असतात, त्यांची घरातली परिस्थिती पण कारणीभूत असते, सराउंडिंग पण कारणीभूत असतं. तर ज्युवेनाईल क्राईम्स जे म्हणतो आपण किंवा ज्युवेनाईल ऑफेंडर्स, तर हे जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. म्हणजे जे गँग वॉर्स जे आता पंचवटीमध्ये वगैरे होते, आता ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत. परंतु जे गँग वॉर्स होते त्याच्यामध्ये वापर ह्या 17-18 वर्षाच्या खालच्या मुलांचा केला जायचा, मर्डर्स किंवा एकदम सिरियस क्राईम्स करण्यासाठी. त्याचं कारण आहे की कायद्याची पळवाट आहे, त्याचे फायदा घ्यायचा. ज्युवेनाईल्सला जरा रिलॅक्सेशन आहे अरेस्टमध्ये, किंवा त्याला आपण लॉकअपमध्ये टाकत नाही, जेलमध्ये ठेवत नाही, त्यांना रिमांड होममध्ये पाठवलं जातं.
तर त्याचा गैरफायदा घेऊन काही गँग्स त्या मुलांचा वापर करायचा. तर सुशिक्षित बेरोजगार जे असतात तर ते जास्तीत जास्त गुन्हेगारीकडे वळतात. तर त्याच्यासाठी आता हा पॉलिसीचा विषय आहे की म्हणजे जे आहे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी ते पॉलिसीज अशा बनवल्या पाहिजे किंवा ते बनवतात वारंवार. किंवा पोलीसचे मार्फत सुद्धा आम्ही असे खूप प्रोग्राम्स घेतो की अशा मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी गुन्हेगारीपासून त्यांना वंचित ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये वगैरे भरपूर आपण प्रोग्राम घेतलेले आहेत. आणि तो जरा थोडा डायव्हर्जन होईल कारण यांची प्रायोरिटीचा विषय नाही. तुम्हाला काही झळ पण नाही पोहोचत कशाची. तुम्ही खूप चांगले सिच्युएशन मध्ये आहात सध्या आणि चांगले करिअर आहे तुमचं, त्याच्यामुळे ते तो विषय थोडासा फक्त टच केला मी त्याला. आम्ही सर्व सुरक्षित आहे त्याचा सर्व सन्मान तुम्हालाच जातो सर. हे काही पोलीस दलाशी रिलेटेड क्वेश्चन होते, परंतु स्पर्धा परीक्षांचे आम्ही जेव्हा सर्व एकत्र आलो, आम्ही प्रश्नावली तयार केली, तर तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की असं म्हणतात सर की प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा. यश मिळालं तर अधिकारपद भेटतं आणि अपयश भेटलं तर एक समृद्ध असा वारसा भेटतो. मग इथे बसलेल्यांपैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की स्पर्धा परीक्षा म्हणजे विचार चालू असेल की स्पर्धा परीक्षा देऊ की नको, अशा मिड स्टेजला असेल तर त्यांच्याकरता तुम्ही काय सांगाल स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत? आत्ताच 2 पार्क करून घ्या तुमचे करिअरच्या बद्दलच्या जे डिझायर्स आहेत त्याचे. तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्हाला काय करिअर करायचं आहे. आता एखाद्या मुलाला किंवा स्टुडंट आहे, मुलगा मुलगी, त्याला जर असं वाटत असेल की मला इंजिनिअरिंग मध्येच करिअर करायचं आहे, मला सॉफ्टवेअर मध्ये जायचं आहे किंवा मला मेकॅनिकलचे जे कोर जे असतात जॉब्स कंपनीज, त्याला काय मॅन्युफॅक्चर्स R&D त्याच्यामध्ये जायचं आहे, तर तुम्ही ते आता डिसिजन घ्या. आणि तुमच्या अतिशय योग्य स्टेज आहे, तुम्ही ग्रॅज्युएशनला आहात. ज्यांना कॉम्पिटेटिव्ह मध्ये करिअर करायचं आहे किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्यात अधिकारी व्हायचं आहे, तर त्यांनी आत्ताच ठरवून घ्या की मला अधिकारी व्हायचं आहे. आणि आपले केपेबिलिटीज 100% आहे. तुम्हाला ऑप्शनच नाहीये मला सांगण्याचा तो की, कारण तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलेला आहे 10वी मध्ये 12वी मध्ये. 10वी 12वीला सर्वसाधारणपणे 80 किंवा 75-70% पुढे ज्यांना मार्क आहे ते सगळे बाय डिफॉल्ट दे आर इन कॉम्पिटिशन. म्हणजे अबोव 60 किंवा बिलो 60 किंवा 50, मी 35-40%, 50% पर्यंत ज्यांना मार्क्स आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा असं म्हणण्याची रिस्क थोडी कमी घेईल. मी त्यांना असं सांगेल की तुम्ही क्लेरिकल एक्झामचा अभ्यास करा, तिथे थोडासा कमी तुलनेनं अवघड सिलेबस असतो, सोपं अभ्यास असतो. किंवा तुम्ही मग पोलीस भरती किंवा तलाठीचे एक्झाम्स किंवा क्लेरिकल एक्झाम्स असतात त्या द्या, मी असं त्यांना सल्ला देतो. परंतु तुम्हाला मी डायरेक्ट गॅजेटेड ऑफिसर्सचा अभ्यास करण्याचा सल्ला देतो. तुमच्यातल्या मी एकालाही PSI किंवा STI म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा कुठले क्लेरिकल एक्झामचा अभ्यास करण्याचा सल्ला अजिबात देणार नाही. यू आर born to be your classroom or to gazetted officers. कारण मेडिकल इंजिनिअरिंग हे एक क्रिमी लेअर आहे, ओबीसीचं क्रिमी लेअर नाही, क्रीमचं लेअर, दुधावरची साय असते ना, ते तुम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स हे दुधावरचे साय आहात आणि बाय डिफॉल्ट तुम्ही तुमची क्वालिटी सिद्ध केलेली आहे. आत्ता फक्त तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, आयदर टू डू ऑर नॉट टू डू. तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे की तुम्हाला प्रोफेशनल करिअर करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे डिसिजन फायनल करा. तुम्हाला जर प्रोफेशनल करिअर करायचं असेल, ढुंकून सुद्धा बघू नका स्पर्धा परीक्षेच्याकडे, कारण दोन्ही फील्डचे both fields itself have their plus and minuses. ठीक आहे, कारण त्याच्यात मी फार जात नाही, पण एक सांगतो
की जे प्रोफेशनल आहेत, IT प्रोफेशनल किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे इंजिनियर, त्यांचं एक वेगळं लाईफ आहे. ठीक आहे, त्याला आपण पर्सनल लाईफ म्हणून फारतं, पब्लिक लाईफ नाहीये फारसं. तुम्ही जर प्रशासनात गेला तुम्हाला पब्लिक लाईफ आहे, आणि पोलीसमध्ये सोडून दुसऱ्या डिपार्टमेंट्समध्ये गेला तर थोडंफार फॅमिली लाईफ पण आहे. प्रोफेशनल करिअरमध्ये फॅमिली लाईफ 100% आहे, पब्लिक लाईफ डिपेंड्स. कारण एका खूप मोठ्या IT कंपनीमध्ये 1 लाख रुपये महिन्याला पगार असलेला IT इंजिनियर जेव्हा त्याच्या 15 मजल्याच्या 300 फ्लॅट्स असलेल्या लॅविश अपार्टमेंट मधून लिफ्टनी खाली येतो, तेव्हा त्याच्या अपार्टमेंटचे वॉचमन पण त्याला विचारत नाही. परंतु जर त्याच ठिकाणी एखादा जर युनिफॉर्म ऑफिसर असेल किंवा गव्हर्नमेंटचा ऑफिसर असेल तर त्याला मात्र विचारलं जातं, त्याला थोडीशी व्हॅल्यू मिळते. पब्लिक लाईफ आहे. परंतु शनिवारच्या संध्याकाळी 8:30 वाजता 1 मिनिट एक्सक्यूज घेऊ, 10 सेकंद फक्त. असं नाही म्हणत की फार वाईट आहे, परंतु त्यांना फॅमिली आणि पर्सनल लाईफ खूप आहे. म्हणजे काय फरक पडतो कोण नाही करत. माझं फ्युचर आहे, माझ्याकडे सगळं आहे. मी रात्री शनिवारी 2nd 4th सॅटर्डेला, शनिवारी रात्री 8:30 वाजता पोलीस ऑफिसर किंवा एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे इमर्जन्सी सर्व्हिस मधला, तर तो कुठंतरी त्या डिझास्टर मॅनेजमेंट टीम बरोबर ते पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तिथं धडपडत असतो. सकाळपासून जेवलेला नसतो. तर IT प्रोफेशनल तिथे मस्त मल्टिप्लेक्स मध्ये बघून जाऊन तिथे मूवी पाहत असतो शनिवारी रात्री. हा फरक आहे. म्हणजे मॅच्युअर डिसिजन घ्या की तुम्हाला पब्लिक लाईफ. आता कसं आहे, मला पर्सनल लाईफ म्हणजे मला काय मॅटर करत नव्हतं माझ्यासाठी की मला मी कसं राहणार किंवा म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ काय. मला पब्लिक लाईफ पाहिजे होतं. मला अट्रॅक्शन आहे त्याचं की मला लोकांनी मला मनावरून चांगले ऑफिसर आहे, मला लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करायला मिळावं, लोकांमध्ये जाण्यासाठी मिळावं मला. आणि एखाद्याला वाटतं की नाही मला कॉर्पोरेट जॉब करायचा आहे, मला 10 ते 5 10 ते 6 जो जॉब आहे, मला सॅटर्डे संडेला सुट्टी पाहिजे, अशा माइंडसेटचे लोक आहेत. माझे मित्र होते आणि त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा तसं करिअर निवडलेलं आहे. आता माझा एक मित्र डेप्युटी CEO झाला होता, BDO होता करमाळ्याला. तर खूप चांगली प्रेस्टिजियस सर्व्हिस सोडून तो डेस्क ऑफिसर, मंत्रालय डेस्क ऑफिसर म्हणून त्यानं जॉब निवडला. कारण तिथे 10 ते 5 जॉब आहे, फाईल ऑफिस वर्क आहे, शनिवारी रविवारी कोणी विचारत नाही तुम्हाला. नंतर तो सेल्स टॅक्स मध्ये गेला, कारण सेल्स टॅक्स मध्ये पण तसंच आहे, पब्लिक जॉब नाहीये, तो फक्त व्यापाऱ्यांशी संबंधित असतं आणि ऑफिस जॉब आहे. आणि तिकडेच म्हणजे प्रशासनात सुद्धा असे तुम्हाला ऑप्शन आहेत. फक्त पोलीस आणि महसूल जर तुम्ही निवडलं तर ते निवडण्यासाठी मात्र तुम्ही त्याच्यासाठी बनलेले पाहिजेत आणि तुम्ही आधीच ते ठरवलं पाहिजे की मला पोलीस किंवा महसूल मध्ये जायचे आणि मी फॅमिली लाईफ थोडंसं सॅक्रिफाईस करायला तयार आहे. असं असेल तर तुम्ही हे करिअर निवडा. आणि प्रोफेशनल करिअर करायचं असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजिबात स्पर्धा परीक्षेकडे बघू नका. परंतु तुम्हाला इच्छा असेल की चांगला ऑफिसर व्हायचे, लोकांनी तुमचं म्हणजे पब्लिकमध्ये आणि मी झालो पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे आणि एक मी पॉलिसी मेकिंगचा, एक गव्हर्नमेंटचा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग झालो पाहिजे, असं वाटत असेल तर तुम्ही 100% स्पर्धा परीक्षेचं करिअर निवडा. आणि मी आत्ता या ठिकाणी या खुर्चीवर तुमच्या समोर बसून सांगतो की 100% जर तुम्ही तुमचं दिलं स्पर्धा परीक्षेत अभ्यास करताना तर कुणीही तुमची पोस्ट फिरवून घेऊ शकत नाही. 100% यू विल बी सक्सेसफुल. कारण कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कधी पण थोडेसे ऑलरेडी यू हॅव अन ॲडव्हान्टेज बाकीच्या स्टुडंटपेक्षा. धन्यवाद सर. तुमच्याकडे बघून तर प्रत्येकालाच जरी एक ऍडव्हेंचरस पोस्ट असली तरी तुमच्याकडे बघून वाटेलच की आपण या पोलीस. सर, पुढचा प्रश्न असा होता की आपल्या ज्या मूलभूत गरजा असतात, आपण 3 मूलभूत गरजा म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा. परंतु जो एक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे एक अभ्यासाला बसण्यासाठी जागा, दुसरा म्हणजे एक छान वाचण्यासाठी पुस्तके आणि तिसरं म्हणजे एक मार्गदर्शन.
मार्गदर्शन तर तुम्ही करताच, परंतु पहिल्या ज्या दोन गोष्टी आहेत, दर्जेदार पुस्तके आणि एक बसण्यासाठी जागा, तर ह्या दोन गोष्टींना मिळून असा एक गैरसमज होतो की बऱ्याच वेळा म्हणजे पुण्यालाच गेलं पाहिजे, पुण्याला जाऊनच अधिकारी होता. बरेचसे जेव्हा एमपीएससी युपीएससी निकाल लागतात ते पुण्यावरूनच होता. मग एखाद्याची घरची परिस्थिती नसती पण त्याला पण त्या ठिकाणी जाऊशी वाटतं. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे फार काही ऑप्शन्स नाही आहेत मला सांगायला, परंतु मी सांगितलं ना की म्हणजे हे थोडंसं दुर्दैव आहे की भरपूर वेळा खूप कॅलिबर्ड स्टुडंट असतात किंवा विद्यार्थी असतात, परंतु फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग नसल्यामुळे ते नाही करू शकत. तर त्याच्यामध्ये मी 2-3 ऑप्शन सांगू शकेल. पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, तो एकदम सोपा आहे, तो म्हणजे लोकल लेवलला त्याला जेवढं, कारण तो जर क्वालिटी असेल तर तो कम्पीट करू शकतो. लोकल लेवलला त्याला जर जेवढं गायडन्स मिळेल पैसे खर्च न करता किंवा अतिशय कमी खर्चामध्ये किंवा त्याला जेवढं शक्य तेवढ्या खर्चामध्ये, तर त्यांना ते घ्यायला हरकत नाही. आणि मित्रांची मदत तो घेऊ शकतो, त्याचं जे सर्कल आहे त्यांची ते मदत करू शकतात. आता भरपूर ग्रुप्स असे असतात की जे एखाद्याला पूर्णच म्हणजे बुक्स वगैरे सगळे हेल्प करतात, मित्र पण असतात काही असे. आणि पुण्यामध्ये किंवा इकडे कुठे पण असे क्लासेस पण काही आहेत की जिथे जर सांगितलं गेलं, त्यांना रिकमेंड केलं गेलं की हा होतकरू आहे परंतु पैसे नाही त्याच्याकडे, तर तिकडे पण असेल कोणी तर मग आपण त्याला मदत करू शकतो. पुण्यामध्ये त्याला जॉईन करायचं असेल क्लास तर त्याला क्लासच्या फीमध्ये वगैरे त्याला कन्सेशन मिळू शकतं तिथे, किंवा अगदी फी न घेता पण शक्य झालं तर ट्राय केलेले आहेत मी पण याच्या अगोदर काही जणांसाठी. परंतु ते राहण्याचे वगैरे जे आहे तर ते पुण्यामध्ये मिनिमम कॉस्ट जी आहे तर ती तर लागणारच आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अवघड आहे. मग ते ऑप्शन आहेत कुठले, एखाद्या असे हॉस्टेल असेल की जिथे धर्मादाय पद्धतीनं हे केलं जातं तर तिथे मग ते जॉईन करू शकतात. आणि लोकल लेवलला जर त्यांना चांगलं गायडन्स मिळालं तर तिकडे पण ते घेऊ शकतात. काय काय आता खूप कॅलिबर्ड मुलगा असेल, एखादा मुलगी असेल तर पूर्ण ते जबाबदारी पण घेतात काय काय क्लासेस त्यांचे आम्ही करतो. तशी वेळ आली तर आपण थोडा प्रयत्न त्यासाठी करू शकतो. तुम्ही मला सांगा तसं कधी कुणाचा प्रॉब्लेम असेल. याच्या पुढे बरेचसे प्रश्न आहे, परंतु तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातच बरेचसे प्रश्न सांगून दिले. परंतु आपले जे IPS माननीय विश्वास नागरे पाटील यांनी आपल्या म्हणणे विश्वासामध्ये एक वाक्य दिलं होतं की तारुण्य अवस्थेत आहे ना खूप साऱ्या चकाकणाऱ्या गोष्टी त्या आपल्याला दिसतात, आपण त्यांच्याकडे आकर्षिले जातो. ती काच असती ती आपण उचलतो, ती हाताला लागते, तिची जखम होती, जखमींचं गँगलिन होतं आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तेच आपल्याला कधी कळत नाही. तर अशा चकाकणाऱ्या गोष्टी म्हणजे बऱ्याचशा आपण महाविद्यालयीन जीवनात, मग त्यात प्रेम प्रकरण असो, व्यसन असो, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. तर अशा कोणत्या गोष्टी ऑन ऑफ करायला पाहिजे? ऑन ऑफ म्हणजे अशा कोणत्या गोष्टींच्या आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चालू करायला पाहिजे, म्हणजे ऑन करायला पाहिजे, आणि कोणत्या गोष्टी आता सध्या ऑफ करायला पाहिजे? तुम्ही आता अशा स्टेजला आहात सगळे की तुम्हाला मी ते 10वी-12वीच्या मुलांसारखे काय म्हणजे कन्क्लुजन्स नाही सांगू शकत याच्यामध्ये. आता हा खूप एकदम वेगळा विषय आहे, परंतु तुम्ही विचारलंच आहे म्हणून मी सांगतो. आता प्रेम किंवा अफेअर आपण वेगवेगळी नावं देतो त्याला. आता तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहात, एखादा मुलगा इंजिनिअरिंगचा, एखादी मुलगी इंजिनिअरिंगची, ते दोघं जण एकमेकांना जर आवडत असतील तर त्यांना काही डिसिजन त्यांच्या लाईफचे घ्यायचे असतील तर ते घेऊ शकतात. परंतु त्यांनी करिअर सोबत ते घेतले पाहिजे. आणि म्हणजे ते इथून पुढे आता वाया जातील असं मला तर अजिबात वाटत नाही. म्हणजे मुलीच्या प्रेमात पडला एखादा इंजिनिअरिंगचा स्टुडंट म्हणून तो सगळा फेल झाला असं नाही होऊ शकत. तो त्याच्या करिअरचा तर विचार करणारच. किंवा एखादी मुलगी इंजिनिअरिंगच्या मुलाच्या प्रेमात पडली म्हणून तिनं, मुली तर कधीच सोडत नाहीत करिअर, काही म्हणजे तुम्ही एक जनरल ऑब्झर्वेशन आहे का तुमचं, मूवीज बघता किंवा तुम्ही लव्ह स्टोरीज कुठले ऐकत असाल, मुलगी होकार द्यायला खूप वेळ लावते, परंतु त्यानंतर मात्र ती 100% इन्व्हॉल्व असते त्या मुलामध्ये. आणि मुलगा खूप चटकन हे जातो, म्हणजे पटकन नंतर त्याची काही गॅरंटी नसते. हे दोन खूप मोठा फरक आहे जेंट्स आणि लेडीज मध्ये. तर या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तो तुम्हाला लागू नाहीये फारसं, कारण तसं जर कोणाचे असतील, म्हणजे आमचे पण कॉलेजमध्ये कपल्स होते,
करिअरिस्टिक कपल्स होते, म्हणजे दोघे पण चांगले ऑफिसर झाले किंवा दोघे चांगल्या कंपनीजमध्ये करिअर केले त्यांनी. हे म्हणजे 12वीच्या आत जर झालं तर मग शक्यता असते की वाया जाण्याची किंवा स्टडीवर परिणाम होण्याची. इंजिनिअरिंगला किंवा मेडिकल कुठले प्रोफेशनल करिअर असतील याच्यामध्ये एखादे अट्रॅक्ट होणे सुद्धा ही खूप रिलेटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे मुली किंवा मुलं अट्रॅक्ट होताना सुद्धा विचार करतात की हा हे चांगला हुशार आहे का, याचं चांगले प्लेसमेंट होईल का याची. त्यामुळं फारसा परिणाम त्या गोष्टीचा तुमच्यावर होणार नाही. परंतु जे सोशल मीडिया आहे किंवा तुम्हाला जर दुसरे काही वेळ तुमचा जास्त जात असेल टीव्ही मध्ये, म्हणजे याला तारुण्यच कशाला पाहिजे. माझ्या वयामध्ये सुद्धा डोळे उघडू शकतात एखाद्या माणसाचे किंवा भरकटलेलं लाईफ आपलं ट्रेन मध्ये येऊ शकतं. आता माझं उदाहरण देतो. मी म्हणजे टीव्ही खूप म्हणजे कंटिन्यू चालू असायचा घरचा. आता 1 जुलैपर्यंत कंटिन्यू टीव्ही सुरू असायचा. मला 2 मुलं आहेत, एक 4थीला आहे, एक नर्सरीला, ज्युनियर केजीला आहे आता. तर मी घरी गेलो ड्युटीवरून, टीव्ही लावणार आणि मग बघत असणार. आता मी मूवीज बघायचो, मला ते सिरियल किंवा दुसरं न्यूज पण मी 1 वर्ष झालं न्यूज पण पाहत नाही टीव्हीवरती, कारण सगळे निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात ते आपल्याला. मी सगळ्यात सोपा रियालिटी शो कुठले तरी म्युझिकचे वगैरे किंवा मूवी बघायचो, एंटरटेनमेंट म्हणून मी बघायचो. घरी आता कामात एवढा आपण शिकलेलो असतो म्हणून बघायचो. त्याचा परिणाम असा व्हायचा, माझा मुलगा कुठेतरी स्टडी करत बसलेला आहे, मग तो विचारणार मला, पप्पा हे काय आहे, म्हणणार बघतोय मी. किंवा ते दोघं जण दंगा करत असणार, एन्जॉय करत असणार, आणि मी ते पाहायचं सोडून किंवा त्यांच्यात इन्व्हॉल्व व्हायचं सोडून मी ओरडणार त्यांच्यावर, तुमच्या आवाजामुळे मला आवाज येत नाही. त्याचा परिणाम ओव्हरऑल असा झाला की आम्ही सगळे वेगवेगळे झालो फॅमिली. म्हणजे मिसेस वेगळी, तुझ्याने माझं कम्युनिकेशन नाही, मुलांचा माझा संवाद नाही. फक्त आम्ही फॉर्मल रिलेशन होते, पप्पा मम्मी मुलं, फॉर्मल रिलेशन. माझे स्कूल बदलली यावर्षी. मी एस्पेलियर स्कूलमध्ये ऍडमिशन घेतले मुलांचं. एस्पेलियरमध्ये 1 तारखेला 1 ते 7 त्यांनी एक वीक त्यांनी डिक्लेअर केला, नो टीव्ही वीक. नो टीव्ही वीक, तुम्ही टीव्हीच बघायचं नाही. आता आज 23 तारीख आहे, 24 तारीख आहे. 1 तारखेनंतर आम्ही टीव्हीच लावल्या नाही. त्यात नो टीव्ही वीकचा इतका परिणाम झाला आणि त्या आठवड्यामध्ये इतक्या नवीन गोष्टींचा शोध आम्हाला लागला की आपण ते व्हॉट्सअपवर एक जोक यायचे ना की व्हॉट्सअप बंद था 2 दिन, तो 2 दिन में पता चला की यार फॅमिली में भी अच्छे लोग आहेत. म्हणजे व्हॉट्सअपवरच बघतो आपण चांगले लोक शोधतो, फॅमिलीत पण आहे. हा शोध मला म्हणजे अक्षरशः माझ्या घराच्या बाजूला एक खूप छान मी गार्डन केली आहे. म्हणजे तिथं मी कोबी लावले, वांगी, मिरच्या, नंतर मेथी लावले आहे, कारली, दोडकं, चवळी, कोणाला यायचं असलं तर बघू शकता, आलेलं आहे का, पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण नैसर्गिक. आम्ही पूर्ण रविवार आहे ना, आम्ही बागकाम केलं मुलांनी, मी, फावडी कुदळ घेऊन, आणि छान आम्ही गप्पा मारत बसलो. त्या दिवशीपासून रोज मी त्यांचं होमवर्क करायला संध्याकाळी मदत करतो घरी आल्यानंतर. त्यांचे 20 दिवसामध्ये 4थीच्या मुलामध्ये भरपूर सुधारणा व्हायला लागलेली. त्याला मी वेळ देतो. आणि नंतर मग 7 दिवस झाल्यानंतर आम्ही असा डिसिजन घेतला की टीव्ही ओनली ऑन संडे. टीव्ही ओनली ऑन संडे. आम्ही फक्त रविवारी टीव्ही बघायचं ठरवलं. आणि ते पण आता डिसिजन असा आम्ही घेतो आहोत की रविवारी पण आम्ही सकाळी मूवीज बघणार. दिवसभरात एक छान मूवी कुठला आहे चांगला की आपण सगळे बघू शकू. आणि आम्ही 3:30ला असेल तो मूवी तर मग पुन्हा बंद करून देणार टीव्ही. आणि मग दुसरी कामं करणार आपली, रविवारचे काय सुट्टीचे काय घ्यायचं असेल किंवा बागकाम. आणि मग सगळे मिळून आम्ही तो मस्त सगळे मिळून आम्ही तो 3 वाजता तो मूवी बघायला बसणार. तो संपला की आम्ही टीव्ही बंद करणार. नंतर आम्ही असं पण ठरवलेलं की खूप येणाऱ्या आता सप्टेंबरला माझे अॅन्युअल पॅक संपतोय, तर मी पॅकच तो घेणार नाही नवीन डिश म्हणजे टाटा स्कायचा. त्याच्याऐवजी एकतर दूरदर्शन किंवा मग फार सिलेक्टिव्ह एखादा बेसिक पॅक घ्यायचा. त्याच्यात स्पोर्ट्सचे चॅनल आहेत आणि मूवीजचे आहे, एवढंच. त्याशिवाय मी असा विचार करतो की DVD प्लेअर घ्यायचा आणि आपण ठरवायचं की जंगल बुक असेल किंवा डिस्नीजचे मुलांबरोबर किंवा नॅशनल जॉग्राफी किंवा डिस्कवरीचे जे खूप चांगले DVDs मिळतात. एक डिसिजन लाईफमध्ये माझे टर्निंग पॉईंट झाला पण नो टीव्ही. आणि आता मी मोबाईल जरी घरात गेल्यानंतर आता घेतला आणि बघायला तर माझ्या मुलगा म्हणतो पप्पा नो मोबाईल. मुलांच्या मनावर त्याचा परिणाम इतका चांगला आणि पॉझिटिव्ह झाला.
त्यांना ते स्वतःच म्हणजे टी व्ही ऑन म्हणजे कार्टून वगैरे सगळं विसरून घे आणि ते बुक्स वाचतायत. सकाळी मी मुंबईला गेलो होतो माझ्या एका पर्सनल कामासाठी. तर संध्याकाळी 8:30ला माझ्या मिसेसचा मला फोन आला की मुलं झोपलीत आता, मला टी व्ही बघायचा आहे, थोडा वेळ रिमोट कुठे ठेवलाय. मी त्याला शेवटपर्यंत सांगितलं नाही रिमोट कुठे ठेवलाय. मी तिला म्हटलं तो ती म्हणून एक कुटुंबाच्या समस्या किंवा जे असतं त्याच्याबद्दल एक खूप चांगलं बुक आहे, ते टेबलवर ठेवलेलं ते वाचत बस. टीव्ही नाही लावला, मी तिकडून पण टीव्ही नाही लावली. म्हणजे हा परिणाम झालेला आहे. आणि तुम्ही खरं बघा, तुम्ही जर टीव्ही बघायचा बंद केला ना तर खूप चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आहेत, पॉझिटिव्ह आहेत, की आपल्याला कळायला लागतात. तसंच व्हॉट्सअपचं आणि सोशल मीडियाचं पण आहे. सोशल मीडियामध्ये आपण किती चांगल्या गोष्टी किंवा आपल्या करिअरसाठी किंवा समाजासाठी चांगल्या बघतोय आज तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. आणि किती फॉरवर्डेड फालतू मेसेज बघतोय किंवा काहीतरी मिमिक्री व्हिडिओ आलेले असतात किंवा काहीतरी विचित्र व्हिडिओ आलेले असतात ते बघत असतो आपण युट्यूबवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर. हे स्वतःला विचारा. 10-20% सोशल मीडियामध्ये चांगल्या गोष्टी येतात, बाकीच्या 80% अननेसेसरी येतात. त्याच्यामध्ये आपण भरपूर वेळ घालवतो आणि इव्हन करिअरवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे भरपूर मुलांच्या. त्यामुळे सोशल मीडिया, अनावश्यक सोशल मीडिया टाळा, अनावश्यक इंटरनेट टाळा. टीव्ही 100% टाळाच, 100% शक्य झालं. पेपर वाचा, मॅगझिन्स वाचा, तुम्हाला त्याच्यातून पण कळतं. इव्हन सोशल मीडियामधून व्हॉट्सअपवर तुम्हाला महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या पण मिळतात. तुमच्यासाठी जर आयडिया डेली रुटीन प्रत्येक घरात झाली तर नाशिकमधून जास्तीत जास्त ऑफिसर तयार व्हायला वेळ नाही लागणार. आणि तुम्ही ज्या प्रकारे चकाकणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं तर त्यावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू. सर, जे मित्रांनो, तसे प्रश्न तर खूप काढलेले, परंतु आज अशी परिस्थिती आहे का सरांची गरज आपल्यापेक्षा थोडी पोलीस डिपार्टमेंटला थोडी जास्त आहे, कारण सरांना कॉल पण चालू झालेले आणि सरांनी 12:15चा टायमिंग दिला. तर सरांना एक शेवटचा प्रश्न विचारतो मी आणि आपल्यामधून काही आपण 15 मिनिटं जेवढे प्रश्न विचारता येतील तेवढे सरांना. चालेल सर? वस्तुनिष्ठ प्रश्न विचारा, नक्कीच नक्कीच. ज्याचं उत्तर डिस्क्रिप्टिव्ह नाही आणि ऑब्जेक्टिव्ह आहे थोडंसं. सर, शेवटचा प्रश्न असा की आपण एवढी स्ट्रगल केली, आपण या पोस्टवर आला, असा एखादा क्षण असेल की त्यामुळे आपल्याला या पोस्टवर आल्याचा खूप खूप अभिमान आणि सार्थक झाल्यासारखं वाटतं, असा कोणता क्षण आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात? तसे दोन्ही क्षण असतात. म्हणजे भरपूर वेळा अशी परिस्थिती येते की कशाला आलो आपण इकडे, दुसऱ्या सर्व्हिसमध्ये खूप हॅपी राहिलो असतो, असं पण होतं. म्हणजे आत्ता पण येत आहे प्रेझेंट लाईफमध्ये पण. आज सुद्धा सुरू आहेत असे काही प्रसंग माझ्या लाईफमध्ये की म्हणजे या करिअरमध्ये की भरपूर वेळा काय होतं की तुम्ही म्हणजे हे पोलीस डिपार्टमेंट असं आहे, आम्ही म्हणजे विनोद म्हणून पहिल्या दिवशी आम्ही सांगितलं असतं घरी, हे डिपार्टमेंट असं आहे की याच्यामध्ये 3 गोष्टी कधीही घडू शकतात आमच्या लाईफमध्ये. मी सस्पेंड होऊ शकतो, मी डिसमिस होऊ शकतो सर्व्हिसमधून, किंवा मी जेलमध्ये जाऊ शकतो. आणि प्रोव्हाइडेड दॅट माझी काही चूक नसताना. कारण अशा सोशल सिच्युएशन, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, क्राईमच्या सिच्युएशन अशा भरपूर आमच्या लाईफमध्ये येत असतात की जिथे तुमची काही चूक नसली तरी तुम्हाला बऱ्याच वेळा बळी दिलं जातं किंवा कुठल्या तरी सिच्युएशनच्या प्रेशर खाली तुमच्यावर कारवाई होते. तर म्हणजे या 3 गोष्टी आमच्या लाईफमध्ये कधी होऊ शकतात आणि त्या होतात. असे काही प्रसंग आलेले आहेत माझ्या लाईफमध्ये, आत्ता पण येत आहेत की मला खूप दुःख होतं, मी स्ट्रेसमध्ये जातो, मला प्रेशर येतं माझ्यावर. आणि असे काही प्रसंग येतात की जिथे असं वाटतं की म्हणजे डोळ्यात अश्रू येतात की यस, म्हणजे हे करिअर आहे म्हणूनच आपल्याला हे क्षण मिळत आहेत. तर असे भरपूर आलेले आहेत असे क्षण की एखादा विजिटर असतो तर त्याला आपण चांगली मदत केली तर खूप त्याचं म्हणजे समाधान होतं त्याचं. आणि म्हणजे बरेच आहेत, म्हणजे माझे 7-8 वर्षाच्या करिअरमध्ये असे बरेच क्षण आहेत. इव्हन अधिकाऱ्यांना सुद्धा किंवा दुसरे प्रशासनातील इतर डिपार्टमेंट्स आहेत त्यांना सुद्धा खूप रिअलाइज होतं आमचं इम्पॉर्टन्स अशा काही क्षणांमध्ये. म्हणजे एक प्रसंग तुम्हाला सांगतो की मी मालेगाव ग्रामीणला होतो याच्याबरोबर SDPO म्हणून. तर माझ्याकडे तो जायखेडा आणि गुजरातची बॉर्डर आदिवासी पट्टा पूर्ण सालेर, मुलेर, जायखेडा, ताराबाद, अंतापूर, मागीतुंगीपर्यंत तो एरिया होता. आणि सालेरच्या एरियामध्ये एक आश्रमशाळा होती, आदिवासी आश्रमशाळा. आणि तिथे एका 8 वर्षाच्या मुलगी एक्सपायर झाली होती. 3रीला काहीतरी ती मुलगी होती.
तर तिला थंडी ताप किंवा असं काहीतरी व्हायरल इन्फेक्शन झालं आणि ती एक्सपायर झाली. तर तो असा तेच प्रसंग निर्माण झाला होता की आंदोलन सुरू झालं, ते सगळे गाव, ती जवळची आदिवासी गावं त्या शाळेजवळ जमा झाली आणि तिथले शिक्षकांना वगैरे प्रिन्सिपलला त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला, त्यांना मारण्याची शक्यता निर्माण झाली आणि तिथले मुलांचं करिअर धोक्यात आलं तिथल्या, की ते आम्ही बंद पाडणार म्हणायचे की तुमची चूक आहे सगळी. तर मग आम्ही ते दिवसभर तिथे मी होतो, तहसीलदार होते तिथले किंवा इतर एज्युकेशन ऑफिसर होते. तर मग आम्ही ते असं टॅकल केलं दिवसभरामध्ये की सगळे त्याच्यामध्ये आम्ही बाजू सांभाळल्या, म्हणजे यांना पण काही डॅमेज होऊ दिलं नाही आणि खूप आम्हाला आमचे स्किल्स जे आहेत, कम्युनिकेशन स्किल्स, ते पणाला लावावे लागले दिवसभरात. आणि अशा ठिकाणी खूप बॅलन्स बोलावं लागतं. एखादा शब्द जरी एक्स्ट्रीम आपल्याकडून चपला गेला किंवा बोलला गेला तर त्याचा परिणाम लॉ अँड ऑर्डरमध्ये किंवा एखादा कायदा सुव्यवस्था बिघडण्यामध्ये होऊ शकतो. तर मग त्या मुलगी एक्सपायर झाल्याच्या दुःखामध्ये असलेल्या आईवडिलांची किंवा कुटुंबियांच्या भावना पण जपायच्या. त्या शिक्षकांना, कारण आम्हाला माहित होतं की ते जबाबदार नाही, कारण ते त्यांना त्या मुलीला दवाखान्यात नेलेलं होतं, त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली होती. तिच्या वडिलांनी तिला घेऊन गेली घरी, ऐकलं नाही, यांनी सांगितलं की ट्रीटमेंट सुरू आहे तर तुम्ही काय तिला नेऊ नका. त्यांनी घरी गेले, खेड्यामध्ये मग पाऊस सुरू होता तिथे, ते दवाखान्यात तिला परत नेऊ शकले नाहीत घरचे लोक आणि एकदम दुर्गम भागामध्ये ते गाव होतं आणि त्या मुलगीचे जास्त न्यूमोनिया किंवा ते कॉम्प्लिकेशन्स होऊन ती एक्सपायर झाली. परंतु मग त्यांनी बाकीच्या बऱ्याच गोष्टी लपवल्या की आम्ही घेऊन गेलो होतो, यांचं ऐकलं नाही. त्यांचं काय म्हणणं की शाळेमध्येच खूप तिचं वाढलं होतं आणि ते निग्लिजन्समुळेच ती गेलेली आहे शाळेच्या. आणि हे सर्रास सरसकट होणारा आरोप आहे, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनवर होणारा आहे, गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशनवर होणारा आहे, शाळांवर होणारा आरोप आहे की तुमचे निग्लिजन्स होतं आणि भरपूर फॅमिली निग्लिजन्स असतं तिथं. तर मग आम्ही ते भरपूर व्यवस्थित टॅकल केलं दिवसभर. त्या कुटुंबियांना समजून सांगितलं, जे लीडर्स असतात त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही लोकांना समजून जायला सांगा, शिक्षकांना समजून सांगितलं. इव्हन दिवसभरामध्ये ते असा एक मतप्रवाह आला की सगळे शिक्षक मिळून, प्रिन्सिपल मिळून, आम्ही सुद्धा आमच्या खिशातून थोडेसे कॉन्ट्रीब्यूट करून जवळजवळ 1 लाख रुपये त्या दिवशी आम्ही जमवले आणि त्या कुटुंबियांना दिले मदत म्हणून, त्या मुलगी हे केले. तर म्हणजे असे डिसिजन्स घ्यावे लागतात की अचानक की काहीतरी असे रेमेडीज आपण काढू की जेणेकरून फुंकर घातली जाईल थोडीशी त्यांच्या वेदनांवर. तर त्यानंतर तिथे असं झालं होतं शेवटी की ते मुलीच्या वडिलांच्या पण डोळ्यात पाणी आलं की साहेब म्हणे तुम्ही किती संवेदनशीलपणे, किती चांगल्या पद्धतीनं आम्हाला पण मदत मिळवून दिली आणि हे केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तहसीलदार जे आलेले होते तर त्यांना जी शासकीय योजनेमधून त्यांना काहीतरी 4-5 लाख रुपयाची मदत अशा नॅचरल डिझास्टर्स मधून त्या मुलीच्या घरच्यांना मिळू शकत होती. तर ते पण आम्ही तो प्रस्ताव त्यांना पुटअप करायचं आश्वासन त्या दिवशी द्यायला लावलं आणि 15 दिवसात त्याचा पाठपुरावा करून ते मिळवून पण दिली मदत त्यांना. आणि त्या दिवशी त्यांना सांगितलं की आम्ही स्वतः पर्सनल त्याचा फॉलोअप घेणार आणि ते मिळवून देणार. शिक्षकांना सांगितलं की तुम्ही पण तुमचे रिपोर्ट्स वगैरे व्यवस्थित द्या. आणि सगळं एकंदरीत सगळ्यांनी आपापली भूमिका व्यवस्थित पार पाडल्यामुळं ते दिवसभरात कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर न होता. आणि विशेष म्हणजे कुणी तिथून नाराज होऊन किंवा असं रागाने किंवा आपले काही समाधान झालं नाही किंवा आपल्या काय समस्येवर उत्तर मिळालं नाही असं म्हणून तिथून गेलं नाही. सगळे, प्रत्येकाचं, मुलीचे कुटुंबियांचं, नातेवाईकांचं, लोक याच्यासाठी खुश होते की बाबा सगळ्या अधिकाऱ्यांनी, साहेबांनी व्यवस्थित प्रसंग येऊ दिला नाही. अधिकारी याच्यासाठी खुश होते की सगळ्यांना सांभाळून घेतलं. असे प्रसंग, म्हणजे एक प्रसंग होता तो. आणि असे प्रसंग भरपूर आमचे लाईफमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. धन्यवाद सर. आम्ही चित्रपटांमध्ये फक्त एक 3rd डिग्री देणारा एक ऑफिसर बघतो, परंतु तुमच्या रूपाने एक संवेदनशील अधिकारी कसा असतो ते आम्हाला या गोष्टीच्या रूपात बघायला भेटतो. मला म्हणतात भरपूर जण, म्हणजे भेटल्यानंतर, म्हणजे नवीन जो भेटतो तो तर सांगितल्यानंतर त्याला कळतं की मी पोलीस ऑफिसर आहे, मी सिव्हिलवर असेल तर. मग ते सांगतात की पोलीस ऑफिसर ते आधीच दाखवायचा प्रयत्न करतात किंवा बडेजाव असतात, तुमचं काय तसं काय नाही. मला आत्ता जो रिसेंट अनुभव आला, मी एक सायकल वारीला गेलो होतो 13, 14 आणि 15 तारखेला. नाशिक सायकलिस्टनी सायकल वारी काढली होती पंढरपूरला. तर त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 165 किलोमीटर्सचं सायकलिंग केल्यानंतर आम्ही नगरला हॉल्ट होता आमचा. तर तिथे मग वारीचे वारकऱ्यांना रूम्स काय सेपरेट देऊ शकत नाही प्रत्येकाला. मग हॉटेलमध्ये रूम्स आम्हाला 4 जणांमध्ये एक रूम दिली होती. तर मग एक मुलगा होता किरण पाटील म्हणून, 10वीचा मुलगा होता रूममेट आमचा, आणि 2 एजेड होते एकदम 70+.
ते पण सायकलिस्ट होते. तर एक कराओके ग्रुपमध्ये होते, कराओके क्लबमधले अविनाश येवलेकर काका म्हणून होते. तर त्यांना माहीत नव्हतं मी कोण आहे. आम्ही आपलं फ्रेश वगैरे झालो, गप्पा मारल्या थोडा वेळ, आणि मग बोलता बोलता मला म्हणे तुम्ही काय करता? म्हटलं मी असं रेसिपी आहे. ते म्हणे अहो एका कुठल्याच अँगलनी 1% सुद्धा तुम्ही वाटत नाही म्हणे पोलीस ऑफिसर. तुम्ही एवढे सिंपल काय राहू शकता? म्हटलं वाटत नाही ना, हे चांगलं आहे ना, कारण मी युनिफॉर्म काढल्यानंतर आम्हाला पण लाईफ पाहिजे ना. हे उगीच प्रत्येक वेळी आम्हाला कोणीतरी पोलीस ऑफिसर समजलं तर लोक बोलणारच नाहीत आमच्याशी. तर मग ते खूप आमचं छान 2-3 दिवस जमलं, आणि त्यांनी ते चांगले त्यांचे अप्रिसिएशन होतं की तुम्ही म्हणजे दाखवत नाही किंवा अजिबात वाटत नाही. तर असे अनुभव येतात नेहमी भरपूर वेळा. आणि माझं पर्सनल असं मत आहे की हे प्रोफेशन आहे, प्रोफेशन आणि लाईफ आपण मिक्स नाही केलं पाहिजे. उलट आम्ही जर सिव्हिलवर पण आम्ही जर नाही विसरलो की आपण पोलीस ऑफिसर आहे, तर आम्ही लाईफ एन्जॉयच नाही करू शकणार. म्हणजे मी खूप आयडेंटिटी लपवतो माझी सिव्हिलवर असताना. कुठेही जातो मी, ट्रेकिंग आम्ही काय पण करतो, वेडेपणा पण करतो भरपूर वेळा लहान मुलांसारखं, पण दाखवत नाही आम्ही पोलीस ऑफिसर म्हणून. धन्यवाद सर. आपल्याला सर एक उत्तम प्रशासकीय अधिकारी आहे माहिती, परंतु एक कलावंत पण आहे सर. त्यांच्यात खूप सारे छंद आहेत. ते आपल्याला जे मॅरेथॉनला होते त्यांना ते एकदम जवळच माहित झालं असं. त्यांनी आज एक रिक्वेस्ट पण केली होती की सरांचं गाणं, पण काही कारणास्तव आपण ते घेतलं नाही. परंतु युट्यूबवर सरांचं एक गाणं आहे, सरांचं नाव जर टाकलं तुम्हाला ते ऐकायला भेटल. असे सर खूप सारे छंद आपले जोपासत असतात. सर नुकतेच सरांनी सांगितलं की सायकल वारीला जाऊन आलो. सर सायकल वारीला 3 दिवस गेले, खूप टायर्ड होते दुसऱ्या दिवशी. परंतु 20 तारखेला आपण सरांचं सेमिनार ठेवलं होतं, परंतु काही आपल्याच इथे जो सेमिनार होता त्याच्यामुळे हा सेमिनार हॉल बिझी होता, तो पण बिझी होता, त्याच्यामुळे आपण सरांचं पुढे ठेवलं. परंतु एवढे टायर्ड झालेले असताना पण सर या ठिकाणी येण्याची सरांनी इच्छा व्यक्त केली होती. तर एक कवितेच्या ओळी येते मला सरांशी एकदम जवळीक वाटतं, तर ते मी म्हणून दाखवतो. त्याच्यानंतर आपण सर्वांचं जे कोणाला प्रश्न असेल ते विचारू. चालण्यासाठी वाट आहे, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझं नसतं. करण्यासारखे खूप आहे, उमेद मात्र हवी. करण्यासारखे खूप आहे, उमेद मात्र हवी. आभाळा एवढं ध्येय आहे, जिद्द मात्र सर तुमच्यासारखी हवी. तर मी तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही सरांना विचारू शकता. पण 15 मिनिटात सर्व सेशन घेऊ. मी डॉक्टर प्रेरणा इथे MBA डिपार्टमेंट ॲडमिन म्हणून काम करतो. आपली ओळख ही व्हॉट्सअपवरच्या ग्रुपवरचीच आहे. मी त्या मॅरेथॉनच्या ग्रुपमध्ये आहे, आमची मुलं होती, त्याच्यामुळे माझी खूप भेटण्याची इच्छाही होती तुम्हाला, परंतु आपली भेट नाही झाली. एकदा ऑफिसलाही आलो, तुम्ही नव्हते, त्याच्यामुळे ती भेट राहून गेली. आणि आज मला विशालने मला फोन केला की सर येत आहेत. म्हटलं नक्कीच मी येणार, आणि योगायोगाने आपली भेट झाली. तर मला सांगायचं विचारायचं हे की सोशल अँगलने मुलांनी कसा विचार केला पाहिजे. माझी माहिती जर चुकीची नसेल तर तुम्ही तुमच्या गावासाठी काहीतरी उपक्रम राबवतात, असं काहीतरी मी कुठेतरी कोणाच्या तोंडून ऐकलंय. ते खरं आहे का? आणि काय उपक्रम आहे, कसं तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता, त्याच्याविषयी जर सांगितलं तर मुलांना त्या अँगलने की आपल्या गावासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे, याच्यातून ते प्रेरित होईल. थँक्यू. माझ्या गावाबद्दल तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं होतं, परंतु दुसरा भाग असा आहे की नॅचरली सुद्धा म्हणजे खूप रिमोट आहे माझं गाव. गावामध्ये साधारण फेब्रुवारी नंतर कंपल्सरी टँकर लागतो. पाणीच नाही गावामध्ये. नदी साधारण 1 किलोमीटरवरून वाण म्हणून एक नदी गेलेली आहे, खूप छान नदी आहे ती, परंतु तिला कधी कोणी अडवायचा किंवा तिच्यावर काही काम करायचा कोणी प्रयत्न केला नव्हता, आणि त्यामुळं गाव पाण्यापासून आमचं वंचित राहिलं होतं. तर यावर्षी ॲक्च्युली मला खूप इच्छा होती की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. साधारण 350-400 किलोमीटरवर आहे इथून माझं गाव, परंतु मी खूप हेल्पलेस होतो की, आणि थोडंसं ट्रॅडिशनल मानसिकता होती लोकांची की ते पिकं आहेत ते तीच घ्यायची आणि आपण स्वतःहून काय करायचं नाही, जेवढं येतं तेवढ्यात समाधान मानायचं, पाण्यासाठी काय प्रयत्न करायचे नाही. नेहमीप्रमाणे प्रशासन खूपच जे आपण म्हणतो त्याला की इनसेन्सिटिव्ह म्हणता येईल किंवा फिरायतासारखं, म्हणजे त्यांना गावात म्हणजे काय फरक पडत नाही, काही सुधारणा झाली किंवा नाही. परंतु एक 10 ते 15 वर्षामधला एक एज ग्रुपची सरप्राइजिंगली खूपच
सरप्राइझिंगली 10 ते 15 वर्षाच्या एज ग्रुपमधली म्हणजे 7वी 8वी 10वी या वयातली जवळपास 20 ते 25 मुलं माझ्या गावातली एकत्र आली यावर्षी दिवाळीमध्ये, 17च्या दिवाळीमध्ये. आणि तुम्हाला एक सांगतो की माझ्या गाव फक्त 60 फॅमिली आहेत. 60 किराणा दुकान पण 4-5 वर्षापूर्वी झाले छोट्याशा गावामध्ये. फक्त 60 फॅमिलीज आहेत, म्हणजे 60 घरांचं गाव आहे माझं. 337 लोकसंख्या आहे फक्त माझ्या गावाची. ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे आम्हाला, दुसऱ्या गावाला जोडली. आमच्या गावाची ग्रामपंचायत पण नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये 20-25 तरुण, म्हणजे तरुण पण म्हणता येणार नाही त्यांना, छोटी मुलं एकत्र आली आणि ती म्हटली की आम्हाला पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यावर्षी भाग घ्यायचा आहे. तर तुम्हाला माहित असेल पाणी फाउंडेशन आमिर खानचे ते आयोजित करतात स्पर्धा जलसंधारणासाठी. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून देतात गावांना. जे स्पर्धेत भाग घेतात ना त्यांना जवळजवळ 45 दिवसाची स्पर्धा असते. 45 दिवसांमध्ये तुमच्या लोकसंख्येनुसार टार्गेट दिलं जातं तुमच्या गावाला मशीन कामाचं आणि श्रमदानाचं. आणि तेवढी जलसंधारणाची कामं तुम्ही करायची आणि महाराष्ट्रामध्ये आणि तालुका लेवलला तुम्हाला कम्पीट करून बक्षीस दिलं जातं जर तुम्ही ते क्रायटेरिया पूर्ण केले तर. अशा पद्धतीनं त्यांनी पोरांनी निर्णय घेतला गावातले की आम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा. 4-5 जण ते पाणी फाउंडेशनच्या बेसिक ट्रेनिंग असतं, फाउंडेशन ट्रेनिंग 8-10 दिवसाचं, त्याला गेले. आणि ते अक्षरशः तिथून असे भारून आले गावामध्ये आणि त्यांनी सुरू केलं. तर मला साधारण मग त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, हसनाबाद वॉटर कप हसनाबाद म्हणून. तर मग मला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं. मी अजूनमधून त्यांना सांगायचो करा, चांगलं आहे, परंतु कॉन्फिडन्स मला आणखी वाटत नव्हता की ते कंटिन्यू करतील म्हणून. नंतर त्याची चळवळ गावामध्ये एवढी वाढली की मोठी लोक पण थोडीशी इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली, किंवा मुलं काहीतरी करतायत तर आपण पण थोडे भाग घेतला पाहिजे. आणि माझा भाचा आहे तो इंजिनियरच आहे. तो PWD मध्ये इलेक्ट्रिकल विंगला ज्युनियर इंजिनियर आहे सध्या लातूरला. तर तो पण गावात आला, त्यांनी पण लिडिंग घेतलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मी साधारण मार्चच्या एंडिंगला सुट्टी घेतली. 10 महिन्यानंतर मी सुट्टी घेतली होती. आणि मला केवळ ते अट्रॅक्शन वाटलं की गावातले मुलं काहीतरी करतात तर आपण आता स्ट्रॉंगली त्यांना सपोर्ट करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मग मी सुट्टी घेतली 3-4 दिवसाची आणि मी गावाकडे गेलो. आणि मग संध्याकाळी मिटिंग झाली गावामध्ये. त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं काय अडचणी. ते म्हणले असं असं आहे, श्रमदानाला लोक येतील आपल्या गावात सगळी, मशीन मानव लोक आणि जैन संघटना आहे ते पुरवतात. 45 दिवस जवळजवळ एक पोकल्यानं आणि 2 JCB आमच्या गावाला मोफत फक्त डिझेल टाकायचं आपण त्याच्यामध्ये असे पुरवले होते त्यांनी काम करण्यासाठी. तर मग हे सगळे अडचण फक्त फायनान्शियल होती. माझे गाव असं आहे की 1000 रुपये पण कॉन्ट्रीब्युशन गावातले लोक माझ्या काढू शकत नाही, एवढी गरीब परिस्थिती आहे. तर मग मला ते म्हटले की तुम्ही काय करू शकता. मग म्हटलं ठीक आहे, आर्थिक जे मदत आहे ती गोळा करण्याची आणि गावाला मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो. म्हटलं ही जबाबदारी मी मार्च एंडला माझ्या स्वतःवर घेतली. इथला सुरेश नखाते म्हणून एक माझ्या गावातलाच मुलगा आहे इथं, तो आणि मी दोघांनी मी म्हणजे खरं तुम्हाला मला सांगायला आवडेल की जवळपास 4 लाख रुपये आम्हाला नाशिकमधून जनरेट झाले गावासाठी. आमच्या नाशिकमधले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, वेल पर्सन्स आहेत, काही नगरसेवक आहेत, आम्हाला सगळ्यांनी मदत केली त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे. आणि खूप छान माझ्या गावामध्ये काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण नदीवर जे 2 KTV वसंत बंधारे जे होते जुने, जे खराब झालेले होते पूर्ण, ते आम्ही त्याचं आम्ही रिनोव्हेशन केलं. नंतर जे ओढे होते त्याच्यामध्ये 2 आम्ही नवीन सिमेंट नाला बांधले. आम्ही जवळजवळ 8 शेततळी केली गावामध्ये. नंतर नदी आम्ही पूर्ण अडवलेली आहे. नदीचं खोलीकरण केलेलं आहे जवळजवळ 5 ते 6 फूट. प्रत्येकाच्या शेताची बांधबंदिस्ती केली आम्ही, त्याच्यामध्ये चर खोदलेले आहेत, पूर्ण बॉक्स केलेले आहेत. यावर्षी तुम्हाला मी सांगतो की कमीत कमी 10 ते 15 फूट तरी माझ्या गावाचे वॉटर लेवल 100% वाढणार. आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये माझ्या गावाला टँकर लागणार नाही. तर आम्ही फायनान्शियल जी खूप हेल्प गरजेची होती गावासाठी तर ती मिळवून दिलेली आहे गावाला माझ्या. आणि त्याचं भरपूर म्हणजे मीडिया, म्हणजे न्यूजपेपर्स वगैरे याच्यातून पण भरपूर कौतुक झालेलं आहे. आणि मला खूप समाधान मिळालं की आपण लहानपणापासून बाहेर राहतोय शिक्षण नोकरीच्या निमित्तानं, परंतु गावाकडे आपल्याला काय लक्ष देता आलेलं नव्हतं. तर आत्ता माझे गाव पाणीदार होईल आणि पाण्यावरची पिकं ते घेऊ शकतील. आणि साधारण पुढच्या 4-5 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती पण त्यांची सुधारायला सुरू होईल. पुढचे 50 वर्षे आमच्या गावाचा प्रश्न आम्ही मिटवलेला आहे.
दुसरी गोष्ट सर, बऱ्यापैकी खेड्यामध्ये कसं असतं की कोणी ऐकत नसतं, पण तुमची लोक चांगलं ऐकतात आणि तुम्ही ते सल्ले चांगल्या पद्धतीने अंमलात आणतात. तर व्यसनाच्या बाबतीत मी ऐकलेलं होतं की तुम्ही दारू पिऊ नका असं त्यांना सांगितलं, त्यांनी ऐकलंय. बरोबर आहे? तुमच्या गावातल्या लोकांसाठी तुम्ही सांगितलं, खरंच मला कळलं. सुरेश नकाते, तुम्ही लोकांना दारू पिऊ नका असा सल्ला दिला. हा बरोबर आहे. म्हणजे खरं सांगतो, माझ्या गावात खूप कमी प्रमाण आहे मुळातच दारू पिणाऱ्यांचं. म्हणजे बोटावर पोहोचणं एवढी, कारण गरीब परिस्थिती आहे आणि शेतातच भरपूर लोक काम करतात. थोडे लोक, परंतु मी त्यांना ते पण सांगितलं की म्हणजे हे आम्ही वारंवार सांगतोय. आणि आपण जे म्हणता की माझं ऐकलं, तर हे पूर्ण खरं नाही. म्हणजे अजिबात ऐकत नाहीत लोक. खूप त्रास झालेला आहे आम्हाला. गावामधले लोक अजिबात ऐकत नाहीत. खूप त्रास झालेला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1 मेला महाश्रमदान, म्हणजे आमचे धडपड बघून तालुका प्रशासनानं निर्णय घेतला की जे महाश्रमदान 1 मेला ठेवायचं होतं, ते आमचं गाव निवडलं त्यांनी तालुक्यातून. जवळजवळ 2 ते 3 हजार लोक श्रमदानाला आमच्या गावात त्या दिवशी आले होते बाहेरचे. आणि जवळपास 750 घनमीटर त्या दिवशी काम झालं आमच्या गावाचं. म्हणजे 2200 घनमीटर जे आम्हाला, 4000 घनमीटर जे टार्गेट होतं आम्हाला 45, त्यातलं 750 घनमीटर एका दिवसात काम झालं आमचं. हे सगळे महाश्रमदानामुळे. तर आम्ही जेव्हा, मी 2-3 दिवस गावाकडे गेलो, तर मी टिकाव फावडं वगैरे घेऊन मी जायचो श्रमदानाला स्वतः. माझी फॅमिली, माझी लहान मुलं पण यायची श्रमदानाला. परंतु असे काही लोक होते की ज्या गावातल्या कट्ट्यावर असे बसलेले असायचे. आम्ही त्यांच्या समोरच जायचो. मी त्यांना म्हणायचं सुद्धा की इथं टाइमपास करण्यापेक्षा चला तुम्ही आपण तिथं बांधावर तरी बसा, लोकांना एनकरेज तरी करा. मग ते लोक आले नाही. असे भरपूर लोक आहेत माझ्या गावात सुद्धा की जे अजूनही श्रमदानाला येत नाही. परंतु सांगण्यास म्हणजे आनंद वाटतोय की 100% लेडीज आमच्या गावातले श्रमदानाला आहे. 100% लेडीज. आणि 70% जेंट्स आहेत. 30% जेंट्स शेवटपर्यंत कामाला आले नाही, कारण त्यांना ते पुढारपणा करायची सवय आणि श्रमदान म्हणजे त्यांना ते कमीपणाचं वाटत होतं. पण लेडीज, आपण म्हणतो ना की जे महिला जी कुठली क्रांती घडवू शकतात ना, तर ते आम्ही अनुभवलेलं आहे. अक्षरशः पहाटे उठून त्यांचं स्वयंपाक वगैरे बनवून सगळं तयार करून त्या लेडीज श्रमदानाला यायच्या.